श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताभ्यो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्त अवतार दिगंबर यतिवर्य श्री स्वामीराजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ॐ रक्तांग रक्तवर्णपद्मनेत्र सुहास्यवदनं कण्ठाटोपी च मालदण्डकमण्डलुधर कटयांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां। ओम गं गणपतये नमः। ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। ओम नारायणाय विद्महे वसुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। क्लीं कृष्णाय गोविंदाय गोपीजनवल्लभाय स्वाहा। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। ओम अत्रिसुताय विद्महे अनुसुयासुताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। ओम अंजनीसुताय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्त प्रचोदयात्। ओम गोरक्ष जालंधर चर्पटाश अडबंग कानीप मचिंद्र राज्ञा चौरंगी रेवणाक भर्तरी सज्ञा भूम्या बभूर्वणवनात सिद्धा मौलो चंद्रदलं गले च गरलं जूटे च गंगाजलं व्यालं वक्षसि चानलं च नयने शूलं कपालं करे वामांगे ददतं नमामि सततं प्रालेय शैलात्मजं भक्त क्लेशहरं हरं स्मरं हरं कर्पूर गौरं परं शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो। हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो। शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो। हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो।
शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर भवानी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय। परम पूज्य भगरी भगवान की जय। विश्वाचे चालक मालक पालक पूर्ण दत्तावतार श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती अक्कलकोट निवासी भगवान श्री स्वामी समर्थ महाराज ज्यांच्या पदस्पर्शाने कृपा आशीर्वादाने ही भूमी परम पावन झालेली आहे। सद्गुरु परम पूज्य संत भगरी बाबांच्या चरणी नतमस्तक होतो। त्यांचे सर्व देवतुल्य असलेले संत तुल्य असलेले समस्त भगरी बाबांचे भक्तगण शंकर महाराजांचे भक्तगण श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त सेवेकरी समस्त वारकरी गावकरी कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व पदाधिकारी ज्यांनी ज्यांनी ह्या कार्यक्रमासाठी तनाने मनाने धनाने सहकार्य दिलं ते सर्व भाविक सज्जन आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो। आपल्या सगळ्यांचा आदरयुक्त सन्मान करतो आणि समोर श्रवण भक्तीचा आनंद घेणाऱ्या माझ्या माता भगिनी पितृवर्ग बांधव आपल्यालाही नमस्कार करून तुम्ही महेशाच्या मूर्ती साक्षात माझ्या माता भगिनी पार्वती स्वरूप आहे, बांधव आमचे शंकर स्वरूप आहे। तुम्ही नसते तर आम्ही कोणाला सांगितलं असतं। श्रोत्याला किंमत वक्त्यामुळे, वक्त्याला किंमत श्रोत्यामुळे आणि व्यासपीठावर संगीताचा आनंद तुम्हाला देतायत आपल्या जवळच्याच गावाचे म्हणजे ह्याच भूमीचे भूमिपुत्र आमचे हरिभक्त परायण शिवरामजी महाराज बोराडे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवू। आमचे प्रफुल्ल महाराज त्यांच्यासाठी स्वागत टाळ्या। केशवजी महाराज आणि आमचे अमोलजी महाराज कायम सोबत असतात ते। कॅमेरामॅन 4 दिवस झाले त्यांचं नावच नाही घेतलं मी। कॅमेरा हा असं आहे ते कॅमेरा आणि खरं आहे ते लोकांचं। सगळे लोक जेवतात लग्नात, कदर केली पाहिजे सगळ्यांची। साऊंड सिस्टम गोड आहे कारण तो गंधावाला बाबा आहे, नाही तर साऊंड सिस्टम वाले गुटका बिटका तोंडात असतो चालू असतो मस्त आहे। आमचे चौकदार आहे आणि हे काय काम सोपं नाही। नाथ सदणीचे चोपदार तरी श्री गुरुदत्ता तुम्हीच ना।
युगायुगी निज भक्त रक्षणा अवतरता गुरु तुम्हीच ना बलोन्मत पिशाच वृत्ती धारण करता तुम्हीच ना स्नान काशीपुरी चंदन पंढरी संध्या सागरी तुम्हीच ना करुणी भिक्षा करविरी भोजन पंचाळेश्वर तुम्हीच ना तुळजापुरी करी शुद्धी तांबूल निद्रा महुरी तुम्हीच ना करुणी समाधी मग्न निरंतर गिरणारे गुरु तुम्हीच ना विप्र श्रियेच्या वचनी गुंतले पिठापुरी गुरु तुम्हीच ना स्वामी तुम्हीच ना गुरुदेव दत्त तुम्हीच ना स्वामी तुम्हीच ना श्री स्वामी समर्थ तुम्हीच ना स्वामी तुम्हीच ना गुरुदेव दत्त तुम्हीच ना सुटला धर्माचा राजश्रय स्वामी चरित्र कथा सुरू होती सुटला धर्माचा राजश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तर उत्तर नास्तिकमय भरत खंड झाले कशासाठी स्वामी आलेत त्याचं कारण आहे अध्याय 1 आमच्याकडे सुरू झालं का लय कुत्रे विवळा त्या ऐका कलियुगे दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष ऐसे बोलले विष्णुदास येथे विश्वास धरावा स्वामी सेवेशिवाय पर्याय नाही कारण ते कलियुगाचे चालक मालक पालक आहे मी एक 35 वर्षापूर्वी पांडुरंगाची सेवा करायचो आणि बहिणीला केंद्रात आणायला जायचो ती स्वामींची सेवा करायची म्हणून मला काही हे म्हटलं हे वेगळंच आहे काहीतरी असं मला वाटायचं आणि ती पारायणाला बसलेली मला खुणवायची जप कर गत म्हटलं मला नाही करायचं जप माझे निष्ठा पांडुरंगावर हे काय कोण आहे मला वेगळं वाटायचं काही आजही काही लोकांना वेगळंच वाटतं आम्ही कुठे गेलो ना म्हणता हे स्वामी समर्थवाले आम्ही काय मुसलमान आहे काय वेगळं समजता लोक म्हणजे माझी वृत्ती तशीच होती त्यावेळेला माझी निष्ठा पांडुरंगावर कृष्णावर ती रोज मला म्हणायची जप कर मी केंद्रात गेलो तिथं असं उभं राहायचो दरबारात पण नाही जायचो पण महाराजच आहे नास्तिक असले आणि देवात भेद मानत असतील तर महाराज त्यांना फटकार देतात असं बेकार कुत्रं चावलं मला 3 दिवसांनी आलं जीन्सची पॅन्ट होती म्हणजे त्याच्यातनं दात लागले आणि ओघळ लागला रक्ताचा इतकं जोरात चावलं ते दुसऱ्या दिवशी विचारलं म्हणे ते काय पिसाळेल नाही अरे पिसाळलंय म्हणे पण मला त्रास झाला ना बरं त्यावेळेला काय इंजेक्शन पोटावर दिले जायचे इतका त्रास व्हायचा त्याचा त्यातली त्या डॉक्टर तो 1872चा मेला माझ्या आईला सांगितलं 14 इंजेक्शन घ्यावे लागतील म्हणलो आग लागो मेल्या तुझ्या तोंडाला मारतो काय आता बरं ते पोटावर इंजेक्शन घेतलं का इतकं आग होती अख्ख्या अंगाची इतकं बेकार आहे त्यावेळेच आता ते दंडावरती देतात रॅबी प्यूर काहीतरी असतं ते रॅबीचं मी 4च इंजेक्शन घेतले पण मला संध्याकाळी बहिणीला केंद्रात आणायला जायला लागायचं कारण अर्धा 1 किलोमीटर गावापासून जरा घर लांब होतं घर या बाजूला आणि केंद्र गावाच्या त्या टोकाला तरी ती मला एवढं झपकार मी माझ्या मनातली मनात विचार केला बहुतेक मी महाराजांना मानलं नाही म्हणून महाराजांनी हा फटका मला दिला असावा मी खरंच सांगतो त्या दिवसापासून जशी सेवा करायला लागलो
आत्तापर्यंत न चुकता सेवा सुरू आहे. पंढरपूरला गेलो ना, मला विटेवरती श्री स्वामी समर्थ महाराज दिसतात आणि दिंडोरीला गेलो तर दिंडोरीच्या दरबारात मला विटेवरचा पांडुरंग दिसतो. हा एक विदा भाव सद्गुरूच्या कृपेने आहे. मानलं पाहिजे आणि अनुभूती येतेच. आणि नाही अनुभूती आली तर कधी ऐकू सुद्धा नका, माझं पायरी चढू नका तुम्ही दरबाराची स्वामींची. सुटला धर्माचा राजश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय. उत्तर नास्तिकमय भरतखंड झाले. नाना विद्या आणि कला, असता लागी गेल्या सकळा. अहिक भोगीच्छा बळावला, तेने सुटला परमार्थ. धर्म संस्थापना कारणे, ते गीतेतला श्लोक आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. पण मराठीत किती गोड सांगितलंय. सुटला धर्माचा राजश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय. उत्तर नास्तिकमय भरतखंड झाले. नाना विद्या आणि कला, असता लागी गेल्या सकळा. अहिक भोगेच्छा बळावल्या, तेने सुटला परमार्थ. धर्म संस्थापना कारणे, युगायुगी अवतार घेणे. नानाविध वेश नटणे, जगतपतींचे कर्तव्य. लोक बहु भ्रष्ट झाले, स्वधर्माते विसरले. नास्तिक मदवाती मातले, आर्य धर्माविरुद्ध. मग घेतसे अवतार, प्रत्यक्ष जोका अत्री कुमार. अक्कलकोटी साचार, प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी, कोण जातीत कोणत्या कुळी. कोण वर्णाश्रम धर्मकुळी, कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले, नानाविध भक्त मनोरथ पुरले. भक्तांतरी जे जे इच्छिती, ते ते यतिराज पुरविती. आणि दृढचरणी जयांची भक्ती, ते त्यांसी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील, तया शास्त्रे केवळ. नास्तिकां प्रति तात्काळ, योग्य शासन करिता ती. महिमा वाढला विशेष, कित्येक करू लागले द्वेष. कोणा एका समयास वर्तमान घडलं पे. कोण दोन, आता काय एकदा चालू झालं का चालूच होतं ते. हे स्वामी चरित्र आहे. हे ज्यातलं सांगतोय मी, जसंच्या तसं सांगतोय. फार गोड आहे. रोज 3 अध्याय वाचा आणि 3 महिन्याने मला अनुभूती सांगा. अनुभूती आली नाही तर मी सगळं प्रवचन कीर्तन कायमचं सोडून दे. क्रमशः 3 अध्याय. आज 1, 2, 3, उद्या 4, 5, 6, परवा 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 7 त्रिक 21. 7 दिवसात हा ग्रंथ कंप्लीट होतो. परत पहिल्यापासून 1, 2, 3. दुर्गा सप्तशतीचे 2 अध्याय रोज वाचा. घराची फरशी हप्त्याकाठी, बादलीभर पाण्यात, गोमूत्र, मुठभर जाड मिठाचे खडे आणि 1-2 चमचा हळद टाकून घराची फरशी पुसा. आजार पण जाते. तव्यावर पहिली पोळी टाकताना वाटीत दूध घेऊन बसायचं. पोळपाट आहे, तवा ठेवलाय, पोळी लाटली आहे. आता पहिलीच पोळी तव्यावर टाकायची. या 5ही बोटांनी असं ओंजळीत दूध घ्यायचं, तापलेल्या तव्यावर शिंपडून द्यायचं. काम झालं तुमचं. विकार जातील. अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक. हा आध्यात्मिक आहे, पण वैज्ञानिक दृष्टिकोन त्या धुराने व्हायरल इन्फेक्शन घरात येणार नाही. ही आमची मराठी अस्मिता आहे. मग जुन्या आमच्या माता भगिनी हे सगळं करायचं. कारण पूर्वी घर मातीचे होते, रस्ते सुद्धा मातीचेच होते, म्हणून लोक सुद्धा माती आणि माता सांभाळणारे होते. पूर्वीच्या घरी, पूर्वीच्या काळी रस्ते मातीचे होते. आता रस्ते डांबरट झाले. त्याच्यामुळं माणसं सुद्धा, मी काय बोललो काय, तुम्हीच मन पुरी करता, मी तरी काय करू. भिंती अशा मातीच्या होत्या सारवलेल्या. असं मस्त लिहायचे, अतिथी देवो भव, मस्त असायचं. नंतर ते गेलं मराठीत लिहिलं सुस्वागतम. ते पण गेलं इंग्रजी आलं वेलकम.
इकडच्या बेताडीवर वेल, इकडच्या बेताडीवर कम, मधीन घुसायचं वेलकम. आता ते गेलं. मित्रा का गेलो होतो नाशिकला, नाव नाही सांगणार, निघालं नको नातेवाईक व्हायची उपाधी. त्यानं भीतीवर त्या घरावर लिहिलं होतं, कुत्र्यांपासून सावध राहा. आलं परत कुत्र. मी विचार केला, याने कुत्र्यांपासून सावध राहा लिहिलंय, मग घरात नेमकं राहतंय कोण? आणि काय सांगू तुम्हाला, ज्यावेळेला बेल वाजवली त्याचा आजोबा वासक्यानं अंगावर आला. म्हणलं बरोबर लिहिलं. घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम अन जिव्हाळा, नकोच नुसती नाती. किती लोक एकत्र राहायचे पूर्वी एक जीवाने. आम्ही ते वास्तुशांतीला सांगतो, जिथं हवन होतं, होम होतं, त्या घराला होम म्हणतात. जिथं हवा खेळते राहते त्या घराला हवेली म्हणतात. बरोबर ना? ज्या घराला कान असत्या त्याला मकान म्हणत्या. ज्या घराचे हप्ते फेडून फेडून लोक सपाट होत्या त्याला फ्लॅट म्हणत्या. आणि सांगू, जिथं झोप चांगली येते त्या घराला झोपडी म्हणतात. असं आहे ते. पूर्वी लोक दरवाजा उघडा ठेवून जेवायचे का? दारात कुत्र आलं, गाय आलं तर चतकुर भाकरी जायची. आता सतत दरवाजा बंद. लोक चंद्रापर्यंत गेले, पण शेजारी कोण राहतो त्याच्याशी ओळख नाहीये. हा उत्कर्ष आहे का अधोगती मला कळत नाही. प्रेम नाही, जिव्हाळा नाही, माणुसकी नाही. आणि स्वतःला पुढारलेले सुशिक्षित आणि उच्च शिक्षित पदवीधर समजणारी माणसं हे शिक्षणाने मोठे आहेत, पण माणुसकीने कमी आहे. नुसती माळ जपली, पारायण केले, यात्रा केल्या, वारी केली, गळ्यात माळा घातल्या, खूप गंध लावला म्हणजे देव भेटेलच असं नाही. मला नाही माहिती, पण हे मोठं करावं लागतं. अंतकरण. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. हे फार महत्वाचं आहे. ही जागा व्यवस्थित पाहिजे, शुद्ध पाहिजे. तिळे टोपी माळा देवाचे गबाळ, तुकाराम महाराज फटका देतात. नजर बदलो तो नजारे बदल जाते हैं, अपनी सोच बदलो तो सितारे बदल जाते हैं. दृष्टिकोन बदला. एक माझ्याकडे आला गुरुवारी, तो हात दाखवला मला. बघा म्हणे, प्रत्येक कामात अपयश, आणि कोणीतरी पंडितांनी मला 3 शांत्या सांगितल्या म्हणे. कसल्या शांत्या करतो? मनाची शांती कर पहिली. मी काय ज्योतिषशास्त्राच्या विरोधात नाही. आम्ही 1996 ला विशारद केलंय. 1996 ला ज्योतिष, मी त्या विरोधात नाहीये. आम्हाला म्हणे मंगळाचा त्रास आहे. मंगळ ग्रह पृथ्वीपेक्षा मोठा आहे आणि त्याच्यावर आलाय. कोणावर? मंगळ आहे म्हणे मला मंगळ. अरे तूच दिसला का त्याला, त्या मंगळाला? तो केवढा, तू केवढा. मी टीका टिप्पणी करतोय असं नाही. ज्योतिषशास्त्र ग्रेट आहे, श्रेष्ठ आहे, पण किती अवडंबर असावा त्याचा. पत्रिकेमध्ये चांगले सगळे गुण जुळतात, पण कुटुंबाचे संस्कार आणि मुलामुलीचे मन जुळले नाही तर ती पत्रिका किती जुळली म्हणजे फायदेशीर असेल, हा विचार करणं गरजेचं आहे ना. 1 मिनिट जन्माचा बदलला, सगळी पत्रिका बदलती. किती अवलंबून राहावं, किती विसंबून राहावं. मी पुरोगामी विचार मांडत नाहीये, हिंदू धर्मशास्त्र मानतोय. छत्रपती शिवरायांनी सगळ्या लढाया अमावस्येच्या दिवशी सक्सेसफुली जिंकल्या. आणि अमावस्याला, आज अमावस्या आहे, अमावस्या आहे, घराबाहेर जाऊ नये, भूत भेटतात म्हणे. भूत नाही भेटती, माणूस नावाचं भूतच इतकं बेकार आहे, ते भूतापेक्षा खतरनाक आहे. विचार बदलणं गरजेचं आहे. दरवाजा उघडा असताना
कुत्र आलं गाय आलं तर त्याला पोळी जायची, ही आमची मराठी अस्मिता आहे. कुत्र्याला पोळी खाऊ घालतो जो बाप त्याची मुलं आज्ञाधारक बनतात, कारण खंडोबाचं वाहन कुत्रा आहे. ज्याची खाईल पोळी त्याची वाजवेल टाळी, ही आमची अस्मिता आहे. भूत दया गाई पशूंचे पालन, भूत दया गाई पशूंचे पालन, तानेला जीवन मना जीवन मने तानेला जीवन वना गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. परम पूज्य भगरी भगवान की जय. भारत माता की जय. गोमा. मुलींचे प्रश्न मागे लागतात. गांधीजींना विचारलं होतं, तुम्हाला काय वाटतं, भारत स्वतंत्र व्हावा का गाय? माझा देश 2 वर्षांनी स्वतंत्र झाला तरी चालेल. गांधीजी म्हणाले होते, या देशातली गाय स्वतंत्र व्हायला पाहिजे. आज कॅन्सरने थैमान घातलं, फक्त एकमेव कारण आहे, गायींची संख्या कमी झाली. आणि ज्याला कॅन्सर असेल त्यांनी त्या पेशंटला गायीच्या गोठ्यात अर्धा तास रोज बसवा. कॅन्सर रोधक तत्व आहे त्या गायीच्या गोठ्यात. पण गाय गावठी पाहिजे, जर्सी नाही. जर्सी प्राणी आहे, गाय नाही. काय ताकद आहे गायीत. पूर्वीच्या काळी श्रीमंती समजली जायची, ज्याच्या गोठ्यात गायी जास्त तो श्रीमंत, कारण ती लक्ष्मी आहे. आजही ज्याच्या घरापुढं हप्त्या काठी गोमूत्र टाकून शेणाने जागा सारवली जाते, त्या घरात कधीच कर्जबाजारीपणा राहत नाही. गाई गाई गोदा, पाठीवर नर्मदा, कानात कृष्ण, शेणात लक्ष्मी. गायीच्या खुरीत पंढरपूर, गायीचं दर्शन रोज घेता पाप जातील दूर. पण ती गाय, अरे ऍसिड टाकलेलं उकळलेलं पाणी जिवंत गायीच्या अंगावर टाकतात कत्तलखान्यात. एका सेकंदात तिचं कातड गळून जातं, कापायला सोपी जावी म्हणून. काय तळमळ होत असेल तिची. भाजी कापताना, वैरण कापताना हातावर सुरी फिरली तर गुदगुल्या होता काय. विनंती करत असेल, कुठं गेला माझा गोपाल कृष्ण, कुठं गेला माझा छत्रपती शिवराय. ज्यांनी गाय आणि माता यांना प्राधान्य दिलं. कुठल्या निद्रेमध्ये, कुठल्या निद्रा अवस्थेत झोपलाय तो हिंदू. निदान नाही गाय पाळायची, पण तिचं रक्षण तरी करा. कचरा कुंडीमध्ये कचरा टाकताना तो डायरेक्ट टाका. प्लॅस्टिकच्या पिशवीत भाजीची निवडलेली देठ, ओला कचरा त्या प्लॅस्टिकच्या पिशवी सहित ती गाय खाते. आमच्या भगूरला 4 गायींचे ऑपरेशन केले, निघत नव्हतं त्या आतड्यातनं. इतकं प्लास्टिक साचलं होतं. ते शेणावाटे बाहेर पडत नाही, सडत नाही, कुजत नाही. गायींचं भवितव्य धोक्यात आलंय. नाही तुम्हाला गायी सांभाळायच्या घरामध्ये, घरापुढे, गोठ्यात, पण किमान आहेत त्या तरी वाचल्या पाहिजे. यासाठी काही काळजी घेणं गरजेचं आहे. सिझरचं प्रमाण वाढलंय. हे डॉक्टर लोक घाबरून देतात. किचकट परिस्थिती आहे,
आई जगल नाही तर बाळ जगल, आत्ताच्या आत्ता ऑपरेशन करावं, सिजर करावं लागेल. पूर्वीच्या काळी कुठं काय होतं, नॉर्मलच असायचं ना बाळांना पण. बरं त्यातली त्यात काय झालंय, एकदा त्या बाईला दिवस राहिले का बेड रेस्ट, हालचाल करू नका म्हणजे आळशी पोरं जन्माला घाला. पूर्वीच्या गर्भवती महिला दिवसभर काम करायच्या, कर्तृत्ववान पोरं जन्माला यायचे. काय पोरं आहेत आता, आई पार किचन पर्यंत चपला, किचन पर्यंत चपला. इथं जुन्या माता भगिनी बसल्या, कधी किचन पर्यंत चपला होत्या का? किचन पर्यंत चपला. का ग म्हणली, मला ना साखर चालत नाही, तू वाळू खात जाय. एवढी कमकुवत माणसं झालीच कशी? अंडी देऊ नका पोरांना, दूध द्या गाईचं. थोडं कार्ट पडलं का फ्रॅक्चर, हाड झिजले, गुडघ्यांना त्रास, गादी सरकली. अरे कशामुळे होत आहे? भेसळीचं दूध पिऊन हे वाढवे झालेत. गाईचं दूध दुभत असायचं, तूप असायचं घरामध्ये, मजबूत आणि कणखर माणसं होती. मरेपर्यंत कधी खुर्ची लागली नाही बसायला, मरेपर्यंत कधी मणक्यात कमरेत इकडं तिकडं गॅपच नाही. आता इकडं गॅप तिकडं गॅप, किती कठीण आहे हे. कशाने झालं? गाई गाई गोदा. आम्ही लहान होतो, गाई वावळायला जायचो. माझी गवळण गाय बरी हो, लय दुधान भरली चरी. माझ्या गवळण गाईचे शिंग, जसे महादेवाचे लिंगन. माझी गवळण गाय बरी हो, लय दुधान भरली चरी. माझ्या गवळण गाईच्या मांड्या, जशा पालकीच्या दांड्या. माझी गवळण गाय बरी हो, लय दुधान भरली चरी. माझ्या गवळण गायची पाट, जशी पंढरपूरची वाट. माझी गवळण गाय बरी हो. गायली मोरी गेनु बरे, गायली मोरी. मोरीला गाला गोरा गेनु बरे, मोरीला गाला गोरा. गोऱ्याच्या गळ्यात गेटा गेनु बरे, गोऱ्याच्या गळ्यात गेटा. गेट्याला मोडला काटा गेनु बा. मी काय गाई वावळायला नाही आलो, हे मराठी अस्मिता आहे आपली, आणि आपल्याला याच्या जाणीवा असायला पाहिजे, हे पाठ असायला पाहिजे. आपण या महाराष्ट्राच्या भूमीत राहतोय. फार कनवाळू आहे का, फार कृपाळू आहे. तिचे डोळे बघा ना, त्याच्यातली करुणा बघा. म्हणून लेकराची माय, वासराची गाय, दुधावरची साय, जणू लंगड्यासाठी पाय. ते बघा. हे गाईचं दूध पिलं ना तर त्या लेकरांना सुद्धा आईचं महत्व कळतं. कारण 3 नंबरला आई आहे, 2 नंबरला गाई आहे, आणि 1 नंबरला माई म्हणजे माऊली आहे. या 3 पदव्या आहेत. एखाद्या लेकराची आई मेली तर दुसरी बाई त्याची आई नाही होत. गाईचं दूध पाजा, त्याची आई गाई होते. म्हणून आईपेक्षा श्रेष्ठ गाई आहे, आणि गाईपेक्षा श्रेष्ठ विश्व माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानेश्वर आहे. या पदव्या आहेत. अंडे नका देऊ, अंड्यांचा जन्म वासनेतून झालेला आहे, आणि दुधाचा जन्म वासल्यातून झाला आहे. गावठी गाईचं वासरू हे बघा आता ओरडत होतं, मा मा मा. आईला हा का म्हणतो, आणि हिंदीमध्ये आईला काय म्हणतात? मा म्हणतात. मा. जर्सी गाईचं वासरू मला नाही ओरडता येत. ते बघा. म्हणून आणि गाय तुम्हाला जिवंतपणे आशीर्वाद देईल, कृपा. मेल्यावर गाय कृपाच करते. मी का बोलतो हे सगळं? टाइमपास म्हणून नाही बोलत आहे. कामधेनू असो निजवळी, हाती धरली असे झोडी.
जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना. दत्त प्रभूंच्या जवळ गाय आहे. का जवळ केली ती गाय? गायीकडून करुणा, ममता, ममत्व, माया, जिव्हाळा, प्रेम हे शिकायला मिळतं. माझी गाय आजारी होती 4-5 दिवस. उठताच येत नव्हतं तिला. मी सारखं जायचो आणि गोठ्यात पाहायचो, तिला पोळी खायला घाल, हे खाय. मला बरंच वाटेल. शेवटी आणि हे ऐकून ठेवा, उजव्या हातात मळलेलं पीठ घेतलं, थोडी हळद घातली, 2 मिनिट श्री स्वामी समर्थ मंत्र त्या पीठ हातात घेऊन 11 वेळा महामृत्युंजय मंत्र, 1 वेळा कालभैरवाष्टक म्हणून ते पीठ गायीला खाऊ घातलं. दुसऱ्या दिवशी गाय उठून उभी राहिली. मंत्राचं सामर्थ्य आहे. आज एखादी गाय आजारी असेल तर तिच्या डोक्यावर हात ठेवून किंवा उजवा कान उजव्या हातात पकडून हे म्हणा, सगळं उठेल ती गाय. फार सामर्थ्य आहे. भगवान रुद्र शिवाची सेवा. गाय आजारी असेल, बैल आजारी असेल, जनावर आजारी असतील, रक्त येत असेल सडातनं दुधाच्या ऐवजी, बिफाडले असतील, लाता मारित असतील, दूध काढून देत नसतील, हे सगळं करा. खेड्याफाड्याचा आजूबाजूचा परिसर आहे, हा संदेश द्या. गोठ्यावाले दुःखित पीडित आहे, जनावर कायम मरतात, अचानक काहीतरी आजार येतो, रोग येतो, ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. काय करुणा असते गायीमध्ये. 4 दिवसानंतर ती गाय उठली आणि लटपटत आपल्या वासराजवळ जाऊन त्याला चाटायला लागली. माझ्या डोळ्यात पाणी आलं. याला ममता म्हणतात, याला करुणा म्हणतात. काय जीव असतो त्या गायीचा आणि काय जीव असतो त्या आईचा. म्हणून छत्रपती शिवरायांनी गाय माय हे विसरले नाही. कारण संस्कार प्रभू रामचंद्राने कृष्णाकडून आलेले आहेत. सिजर सांगितलं ना, साधारण एवढं असं गावठी गाईचं शेण घ्या, 40-50 ग्रॅम एवढं, ते कपड्यात गुंडाळून पिळा, त्याच्यातनं हिरव्या रंगाचा रस येतो शेणातनं. किळस करू नका. जेवढ्या गाईच्या शेणाचा रस आहे तेवढंच पाणी घालून त्या गर्भवतीला पाजा. 5 मिनिटाच्या आत नॉर्मल बाळंतपण होतं. सिजरची गरज नाही. जिथं विज्ञान संपतं तिथं अध्यात्म सुरू होतं. एवढी ताकद आहे. एक गाय जर तुमच्याकडे असेल, गावठी गाय, तर 10 एकर शेती तुम्ही एका गायीवरती उत्कृष्ट सेंद्रिय शेती करू शकता. गोमूत्राचं आणि शेणाचं नियोजन केलं तर. आज विषमुक्त शेती करणं गरजेचं आहे. आम्ही रोज विष घेतोय आणि ते कॅन्सरला आमंत्रण आहे. आता गुरं राहिले नाही त्याच्यामुळे तणनाशक. पूर्वीच्या काळी गुरं होते, निंदून ते तण, ते गवत गाई गुरांना खाऊ घातलं जायचं. तणाचं नियोजन व्यवस्थित व्हायचं आणि खुरप म्हणजे लोखंड मातीला लागलं का विशिष्ट स्वरूपाचा गुणधर्म त्या पाण्यातनं मातीत उतरायचा लोखंडाचा आणि जमिनीमध्ये मुळं व्यवस्थित झाडांचे चालायचे, त्याला पोषक मिळायचं. खुरप लागलंच पाहिजे मुळ्यांजवळ, त्या झाडाजवळ, त्या शेतीजवळ, त्या बाजीजवळ. लोखंड हा संपर्क आहे. आता तणनाशक आल्यामुळं मी 15 वर्षापूर्वी तणनाशक फवारलं होतं आणि नळी लीक होती, तिथं बादलीभर तणनाशकाचं पाणी जिरलं. 15 वर्ष झाले, 5 फुटाच्या जागेत जिथं ते जिरलं होतं तिथं अजून काहीच उगवत नाही. इतकं भयानक आहे ते. म्हणून आज गायीची गरज काय? गायीच्या गोमूत्रामध्ये सोन्याचा अर्क सापडलाय. हे वैज्ञानिकांनी सिद्ध केलंय. आज परदेशामध्ये हिंदू वंशाच्या गावठी गीर गायी, काठियावाड गायी, शिंग मोठे, खांदा मोठा, बदामासारखे डोळे, शेपटी पुंजक्याची, अशी काऊ थेरपी, म्हणजे ज्याला ब्लड प्रेशरचा आजार आहे, ज्याची शुगर कमी जास्त होते, ज्याला हृदयविकार आहे, परदेशामध्ये लोकांनी आपल्या हिंदू वंशाच्या गायी सांभाळल्या आणि रिसर्च करून थेरपी सुरू केली.
10 मिनिटं फक्त उजवा हात गायीच्या खांद्यापासून शेपटीपर्यंत फिरवायचा. ब्लड सर्क्युलेशन तुमचं रेग्युलर आणि व्यवस्थित होतं. गोठ्यात काम करणारे आमचे जुने शेतकरी गायीच्या पाठीवरून हात फिरवायचे, आजारीच पडत नव्हते. हे विज्ञान आहे. आता गायीच नाही राहिल्या. गाय गोठ्यात मरू द्या, विकू नका. फार आशीर्वाद मिळतील. मेलेली गाय ज्या जमिनीत काहीच पिकत नाही, बंजर झालेल्या जमिनीमध्ये 7 फूट खड्डा खोदून मीठ टाकून ती गाय गाडा. बंजर झालेली जमीन 1 वर्षात फळेल आणि फुलेल. एवढं सामर्थ्य गाय जिवंतपणे आणि मेल्यापणे सुद्धा सामर्थ्य गायीमध्ये. मी का बोलतो हे सगळं? हे स्वामी महाराजांनी सांगितलेलं महत्व आहे. करुणेची मूर्ती माझी गोमाता आहे, म्हणून गाय वाचली पाहिजे. आपलं आयुष्य जर सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं करायचं असेल, गोवंशाकडे आपल्याला लक्ष द्यावे लागेल. वैज्ञानिकांचा, डॉक्टरांचा एक धोक्याचा इशारा आहे. पुढच्या 10 वर्षामध्ये 90 ते 95% लोकांना कॅन्सर असेल. सुरुवात झाली आहे. हे कशाने घडतंय सगळं? हिंदुस्थानामध्ये इतकं दूध लागतं, प्रत्येकाच्या घरी रोज दूध लागतं, पण तेवढ्या गायी, तेवढे गोठे, तेवढ्या म्हशी, तेवढे जनावर आहेत का दूध देण्यासाठी? नाही. मग हे दूध बाकीचं येतं कुठून? हे भेसळयुक्त आहे. कितीतरी भयानक केमिकल एकत्र करून ते दूध तयार होतं. अरे किती घातक आहे ते शरीराला. त्याच्यापेक्षा न घेतलेलं बरं. आम्ही आयुष्य बर्बाद करतोय. कॅन्सरला आमंत्रण देतो, विविध प्रकारच्या आजारांना आमंत्रण देतो. हे सांभाळणं गरजेचं आहे. आणि दूध प्यायचं तर ते शुद्ध, एखाद्या गोठ्यात तो गाईचं प्युअर एखादा गवळी असेल त्याच्याकडे लावा, घ्या ते दूध. आणि चहात दूध टाकतात कशाला? आणि चहा पितात कशाला? इंग्रजांनी कोरा चहा आणला होता, ते हुशार होते. पण आमचे पुढचे चहात म्हशीचं घट्ट दूध टाकल्याशिवाय आम्हाला चवच येत नाही. चहात दूध पडलं का त्याचं गोड स्वीट पॉइझन तयार होतं. स्लो पॉइझन आहे ते परिणामच करणार. ब्लॅक टी, कोरा चहा लिंबू पिळून पोटासाठी, डायजेशनसाठी चांगला आहे. पण त्याच चहात जर दूध पडलं, इतकं भयानक त्याचं केमिकल तयार होतं, ते घातक आहे. आतड्याचे विकार, कॅन्सरचे विकार, डायजेशन सिस्टमला अडथळा, ऍसिडिटी, मळमळ, पोटाचे विकार, हे आमंत्रण. सकाळच्या जेवणामध्ये, सकाळच्या नेहरीत, नाश्त्यात, चला ब्रेकफास्ट म्हणा, तुम्ही फळं खावेत. दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही ग्लासभर ताक, पुदिन्याची पानं बारीक करून, थोडी धने पावडर, जिरा पावडर, ओवा पावडर टाकून, काळं मीठ टाकून ताक प्यावं. आणि संध्याकाळी झोपताना किमान निदान कपभर शुद्ध दुधामध्ये शुद्ध चमचाभर हळदी टाकून प्या. तुम्ही आजारी पडणार नाही, तुम्हाला कुठलाच रोग विकार होणार नाही. हे आहार पथ्य आहे आणि तथ्य आहे. त्या गोष्टी केल्या पाहिजे. आणि कारण जान आहे तो जहान आहे. चला स्वामी चरित्र. पण एक सांगू, ही पण कथा जीवनाची व्यथा दूर करणारी कथा आहे. मनोमन आशीर्वाद देईल ती गाय मला आज. भगूरच्या बाबाने माझ्याबद्दल काहीतरी सांगितलं. ती म्हणे तिला बोलता येतं का? बोलता नाही येत, अंतर मनाने सगळं कळतं. 33 प्रकारचे देव गायीत आहे. कोटी, आपण कोटी, कोटी माने संख्यावाचक आहे, नाही प्रकारवाचक आहे. 33 प्रकारचे देवगाई समावले. गंगा मातेला आणि लक्ष्मी मातेला यायला उशीर झाला. ते म्हणल्या काही करा ब्रह्मदेव, आम्हाला गाईत जागा द्या. माझे भगवान विष्णू गायीमध्ये आहे, मला देवाच्या पायाजवळ जागा पाहिजे. लक्ष्मी माता बोलल्या मला गाईत जागा द्या. गंगा माता म्हणे मी भगवान शिवाचं मस्तक सोडून राहत नाही, मला गायीमध्ये त्यांच्या मस्तकावर गाईत जागा द्या. दोघी रुसल्या.
ब्रह्मदेवाने सांगितलं 2 जागा शिल्लक आहे, बघा तुम्हाला जमतं काय? म्हणे काय? कुठल्या? गाईचं शेण आणि गाईचं गोमूत्र. म्हणून गंगा माता गाईच्या गोमूत्रात सामावल्या आणि लक्ष्मी माता गाईच्या शेणात सामावल्या. म्हणून कुठलंही हिंदू धर्मात पवित्र कर्म असेल तर पहिलं गोमूत्र शिंपडलं जातं, कारण त्याने पवित्रता आहे. शुभ कर्म असेल तर यज्ञ मंडप, घरापुढची जागा गाईच्या शेणाने सारवली जाते. आज उद्या विषय आला शेणाने सारवलेल्या जागेचा, महाराज कुठं जायचे, कुठं बसायचे, तो विषय परत येणारच आहे. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी, तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. कोणी एक पारसी आला होता दर्शनासी, ते येण्यापूर्वी महाराजांनी सुचविले 2 खुर्च्या आणोनी बाहेरी, मंडा म्हणता एकारी दोघांसी बैसोनी दोहीवरी, तिसरीवरी बैसले आपण. पाहुनी समर्थांचे तेज उभयतांसी वाटले चोज, साहेबाने प्रश्न केला सहज, आपण आला कोठोनी? कुठून आले तुम्ही? प्रथमारंभी निघालो, मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरे नगरे देखली अपूर, बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिले परम पावन, नाना तीर्थे हिंडोण हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडोल तीर्थे समग्र, 80 हजारो हजार नगरे आम्ही देखली. मग तेथून सहजगती पातलो गोदा तटका प्रति, जियाची महाप्रख्याती पुराणांतरे बनले. केले गोदावरीचे स्नान, तळे पैरी पाहिले पावन, नाना दिवस हिंडोण हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडले तीर्थे समग्र, 80 हजारो हजार नगरे आम्ही देखली. अध्याय 2 वाचा. मला वेळ होतोय त्याच्यामुळे मी पटापटा बोलणार आहे. आता 2 अध्यायामध्ये कुठं गेले, कुठं फिरले, काली मातेचं दर्शन केलं. चीन, मलया, सिंगापूर, बांगलादेश, रमता जोगी, बहता पाणी चलता साधू, फिरत राहावं. शिव हरशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. सगळं फिरले. सोलापूर, मंगळवेढा, आणि तिथं मारुतीच्या मंदिरात बसलेत श्री स्वामी समर्थ महाराज. आप्पाटोळ नावाचा भक्त, जो मारुतीला प्रदक्षिणा घालतो आणि नंतरच कामावर जातो, अधिकारी आहे तो. आप्पाटोळ नाव त्याचं, आडनाव टोळ, आणि त्याला आप्पा म्हटले जायचे आदराने. स्वामी एका कोपऱ्यात कोनाड्यामध्ये त्या मारुतीच्या मंदिरात बसलेले आहेत. काय दर्शन, काय यातनं काय द्यायचंय समाजाला, लोकांना काय शिकवायचंय? महाराजांना एकच शिकवायचं होतं, ईश्वराचं प्रवेशद्वार असेल तर मारुती. कारण मारुती श्रद्धेचं, भक्तीचं, मुक्तीचं, बुद्धीचं, प्रेमाचं, निष्ठेचं प्रतीक आहे. देवाला जर ती मारुतीसारखी सेवा असेल तर देव भेटतो. म्हणजे जिथं मारुती आहे तिथं मी आहे. म्हणजे मारुतीसारखे गुणधर्म जिथं असतील तिथं मी आहे. ही महाराजांची लीला आहे. ज्याला कळेल त्याला. त्या आप्पाटोळाने मारुतीला प्रदक्षिणा मारता मारता त्याचं सहज लक्ष कोनाडात गेलं. उजेड कशाचा पडलाय? दिव्य पुरुष त्याच्या दृष्टिक्षेपास पडले. तेच महाराज श्री स्वामी समर्थ. अरे काय विलक्षण तेज आहे. मारुतीची सेवा करतो जणू हा राम तर नसेल. महाराज म्हणले, आम्ही राम होतो, आम्ही कृष्ण होतो, विटेवर सुद्धा आम्हीच आहे, चाल तुझं काम कर. बापरे, घाबरला तो. याच्या फक्त मनातच आलं होतं. आप्पाटोळ पुन्हा प्रदक्षिणा घालत होता. पण काय सांगू, रूपच इतकं सुंदर स्वामी महाराजांचं पाहतच राहावं. पुन्हा कोपऱ्यात येऊन महाराजांकडे पाहत राहिला आणि मनातले मनात म्हणला, मी मनात आणलं हे राम तर नसतील तरी यांना कळलं बहुतेक हा बाबा मनकवडा तर नसेल. महाराज म्हणले, आम्ही मनकवडा असो नाही तर कोणी झालं. असंच बोलणं होतं स्वामींचं. पण ते आशीर्वाद असायचे.
घाबरला हा. मारुतीला सोडलं याने आणि पायाला मिठी मारली. महाराज चला ना अक्कलकोटला. येतो येतो. आता आप्पा टोळ होता, त्याच्या मंदिराच्या बाहेर काही सेवक होते, रक्षक म्हणा सेवक म्हणा, अधिकारी हा. पण त्या अधिकाऱ्याच्या वरचा अधिकारी त्याचा निरोप आला, आत्ताच्या आत्ता कामावर रुजू व्हा, महत्वाचं काम आहे. याने त्या सेवकांना सांगितलं, या महाराजांना इथंच बसून ठेवा, मी माझं काम आटपलं का मग येतो आणि याला अक्कलकोटला नेतो. महाराजांनी त्याला जाऊ दिलं. म्हणले, हम किसी के ताबेदार नाही. आम्ही कोणाच्या ताब्यात असतो काय? मला इथं थांबवतो म्हणजे काय? अरे मूर्ख माणसा, झाडाचं पान सुद्धा आमच्या सत्तेने हलू शकत नाही. राहिली अहंता मग कोठे, झाडाची पान हले जाते सत्ते, राहिली अहंता मग कोठे. जमीन आमचं अंथरुण आहे, आकाश आमचं पांघरुण आहे. आम्ही दिगंबर आहोत. दिग माने दिशा, अंबर माने वस्त्र. ज्याने 10 दिशांचं वस्त्र अंगावरती पांघरलेलं आहे. थंडीमध्ये सुद्धा म्हणावं, अरे मला गरम होतंय रे, आणि गरमीत म्हणावं मला थंडी वाजते रे. काय म्हणावं? आणि ज्याला कळेल त्याला कोड्यात बोलायचे सोडे. झुगारले बंधन सगळे, चला वा बाजूला, मला ताब्यात ठेवतात. अरे मी डोळे बंद केले, या सृष्टीचा संहार होतो. डोळ्याची पापणी मी उघडली, मी पुन्हा सृष्टी निर्माण करतो. एवढी चराचर सत्ता असणाऱ्याला तुम्ही ताब्यात ठेवतात. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. वर महे जानो शरण आलो, वर महे जानो शरण आलो. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. वा वा, थोडे परीने रे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा. उद्या मी श्री स्वामी समर्थ या शब्दाचा, ह्या मंत्राचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करेल. महाराज गेले 23/9/1857 साली महाराज अक्कलकोटला गेले तारखेसहित. आणि कुठे बसले? खंडोबाच्या मंदिरात. कधी अक्कलकोटला गेले तर खंडोबाच्या मंदिरात जा, 1-2 दिवस वेळ काढा आणि तिथं थांबा जरा, बघा सगळं. आम्ही जर गेलो ना तर आम्ही तिथं खूप दिवस थांबतो, 2 दिवस थांबतो. आणि किती घाई असू द्या, नाही थांबायचं तुम्हाला. आणि एक सांगतो, तिथला प्रसाद घेतल्याशिवाय तुम्ही माघारी येऊ नका. काय अमृतासारखी चव आहे त्या प्रसादाला. अन्न छत्रामध्ये प्रसाद घ्या. तो खंडोबाच्या मंदिरात बसलेले आणि स्वामी महाराजांच्या लीला सुरूच आहे. आता खंडोबाच्या मंदिरात का बसले असते? देवघर देव्हाऱ्यामध्ये बाकीचे देव नसले तरी चालेल, पण महाराष्ट्राचा कुलदैवत खंडोबा असायलाच पाहिजे. महाराज दर्शवत होते. त्याचं कारण असं आहे, इष्ट आराध्य दैवत ही नंतरची बाब आहे, परंतु कुलस्वामीने कुलदैवत हे कुळाचं रक्षण करते दैवत आहे. ते घरात देवघर देवाऱ्यात असायलाच पाहिजे. आणि भोळाय खंडोबा, त्याला वेडा देव सुद्धा म्हणतात है ना. येळकोट येळकोट जय मल्ला. आम्ही ते येताना इथं त्या गाड्या वगैरे तिथं ते मोरीच्या त्या बाजूला है ना, कोटमगाव, ते खंडोबाचंच मंदिर आहे ना. फार आनंद होतो मला ते असं पाहिलं का.
हर हर महादेव. चिंतामण मोऱ्या सोन्याची जेजुरी मोत्याचा तोरा निळा घोडा पायी तोडा कबरीकर गोटा बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहन माळा दैवर शेला अंगावर शाल सदा ही लाल जेजुरी जाई शिकार खेळी माळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाच्या शृंगारा कोटला गो शिकारा कंडराचा काडका भंडाराचा बडका बोला सदानंदाचा येळकोट येळकोट. माझ्या खंडेरायानं बर नाही केलं ग बया नव्हतं ध्यानी मनी सवत आणली ग बया. वास मला काय जागरण गोंधळ नाही करायचं असं आहे ते कथाकाराचं हे सगळं पाठच नाही. मल्हारी माझा बसून गोडावरी ग बानूला आणलाय गेलाय चंदनापुरी ग मल्हारी माझा बसून गोडावरी ग बानूला आणलाय गेलाय चंदनापुरी व मल्हारी माझा कुंकवासुदानी समजावून सांगायला कोणी मल्हारी माझा कुंकवासुदानी समजावून सांगायला कोणी उगाच बसून उगाच रुसून बसलाय माझ्या वरी ग बानूला आणलाय गेलाय चंदनापुरी ग मल्हारी माझा बसून गोडावरी ग बानूला आणलाय गेलाय चंदनापुरी ग कळला म्हणे सवती संगमात जाते बानूच्या गावा. करते जाऊन वाड्यावरी ग बानूला आणलाय गेलाय चंदनापुरी ग मल्हारी माझा बसून घोड्यावरी ग बानूला आणलाय गेलाय चंदनापुरी. बर छान थोडे परीने रे खंडोबाचा विषय आल्यावर आणि ही मराठी अस्मिता महाराजांना फार आवडायचं आहे म्हणून ते खंडोबाच्या मंदिरात बसले. मोठे मोठे डोळे मारे मिशांवरी ताव मिशांवरी ताव जेजुरीचा खंडेराव कशी नाही आली माझ्या देवाला दया नव्हतं ध्यानी मनी सवत आणली असं मला माळसा बानाई एगडी प्रधान हर हर. तिथं 3 यवन होते आणि ते गांजा पित होते गांजा चिलीम चालू त्यांचं आणि त्यांनी स्वामींना पाहिलं काय हुक्की आली त्यांना मजाक करायची. हे गांजाच्या नशेमध्ये अरे बाबा चिलीम पिओगे आणि रिकामी चिलीम बर का त्याच्यात काहीच नाही. महाराज म्हणले दे दो जरूर पियेंगे क्यों नाही पियेंगे जरूर पियेंगे. ती रिकामी चिलीम घेतली अशी पाहिलं तिच्यात काहीच नाही हसत होते अभी मजा आएगी चिलीम पिने वाला ये बाबा कुछ नहीं खाली चिलीम कैसे पिएगा. महाराजांनी हातात घेऊन म्हटले सुनो ये चिलीम आपने दी बहुत अच्छा किया क्योंकि ये चिलीम मैं मेरे भक्त को देने वाला हो गण गण गणात बोते. काय कळलं काय हे काय नियोजन आहे त्या वर्षात. शेगावचा गजानन माझी वाट पाहतो त्याला ही चिलीम देणार आहे मी म्हणजे आधीच बोलतायत हे सगळं पुढं घडणार. आणि रिकामी चिलीम तोंडाला लावली जाळण धूर संगच म्हणलं या अल्लाह ये तो कोई अल्लाह के फरिश्ते दिखते हैं माफ करो हमें अभी मजाक नहीं करेंगे. सोन हे अफजल हे अकबर हे अमीर हाँ भगवान अब तो अल्लाह के फरिश्ते गलती हो गई कभी किसी की मजाक मत करना. ये मजाक जहर नहीं सांप नहीं जहर से भी जहरीली होती है. जिंदगी में कभी किसी की मजाक मत करना. उपदेश है असं बोलायचे पण कणखर आवाजात सडकूनच टाकायचे स्वामी. कडक म्हणून पंजाब आजूबाजूच्या क्षेत्रात त्यांना कडकनाथ म्हणून एक नाव आहे. दिगंबर बुवा म्हणून एक नाव आहे. पाया पडले ते त्यांचा गांजाच उतरला झटक्यात 120च्या स्पीडने पळत गेले चोळप्पाकडे. कारण चोळप्पा अक्कलकोट मध्ये एक सात्विक देव माणूस आहे.
लोक म्हणतात ना, आमच्या गावातला देव माणूस आहे, आमच्या गावातला देव नाही, पण सगळं देवासारखं आहे. आणि गावामध्ये देव माणसं कमी झालेत हल्ली, दैत्य जास्त झाले, लय बेकार असतात काही काही. एक जण माया पाया पाडायला आला, म्हणला बाबा काय एवढं सिगरेट पकडा. अरे म्हणलं मी नाही पियत. नाही पकडा म्हणे, तुमच्या पाया पडायचंय. म्हणजे त्याला पाया पडायसाठी मी सिगरेट त्याचं धरायचं. काय 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 माणूस आहे बाबा, काय बोला काय बोलावं माणसं. देवच नाही, देव योग असं करंट होतं आमच्या गावात. देव नाही म्हणे, सब झोट आहे, वेडे तुम्ही लोक, देव नसतो. आणि मी चाललो होतो कार्यक्रमाला आणि ते मारुतीच्या पाया पडत होतो. जे म्हणत होतं देव नाही, मी बरोबर पाहिलं, काच केली, म्हणलं अरे ए मूर्खा, देव नाही बोंबलो तर आम्हाला नावं ठेवतो, कस काय पाया पडला. तुम्ही पाहिलं? म्हणलं मी बरोबर पाहिलं. का पाया पडला? म्हणला देव नसतो, पण असला तर नमस्कार करून ठेवलेला बरा. काय काय माणूस आहे, काय म्हणावं ह्या लोकांना. देव आहे आहेच आहे तो. तुम्ही नाही म्हटलं आणि हो म्हटलं. नाही म्हटल्यानं त्याचं अस्तित्व नाहीच होत नाही, आणि हो म्हटल्यानं त्याचं अस्तित्व सिद्ध होत नाही. आपण आहोत ना, देव आहे, देव आहे, देव आहे, आहे देव आहे, देव आहे. हृदय मंदिर शोधून पाहे, हृदय मंदिर शोधून पाहे. देव नटला नाना परी, नाना परी, देव नटला नाना परी. चोड़प्पा जी, हाँ गबर भाई क्या हुआ, इतने चिल्ला रहे हो. चोड़प्पा जी, खंडोबा के मंदिर में कोई अल्लाह के फरिश्ते हैं, आपके भगवान है वो. हमें आपको क्या समझा? अरे चमत्कार किया, खाली चिलिम थी, उसमें से धुआं निकाला उसने. विलक्षण तेज, अजान बाहु, उनकी ऊंचाई बहुत है, आंखें कमल नयन जैसी है. हे मुसलमानांना आणि तो चोळप्पा नेमका पांडुरंगाचा भक्त, पंढरीचा वारकरी, गळ्यात तुळशीची माळ आणि अभिषेक करतोय. हरि ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्र साक्षा सहस्रपात. आणि जणू त्या मूर्तीतून आवाज येतोय, चोळ्या आलोय आम्ही, उठ आता, आलोय आम्ही. आणि तिकडून तेवढ्यात निरोप आला. काय विधीचं विधान आहे. घाई ती मूर्ती स्वच्छ केली, ठेवली, गंध लावला, पंचा टाकला अंगावर. सोहळं नेसलेला चोळप्पा खंडोबाच्या मंदिराच्या दिशेने आगेकूच करू लागला. महाराजांना मनोमन आनंद होतोय. तो चोळप्पा मंदिराजवळ गेला नाही तर स्वामी खंडोबाच्या मंदिराच्या बाहेर आले आणि कमरेवर असे हात ठेवून समचरण दृष्टी. विटेवरी साजरी जेते माझे हरी वृत्ती राहू, अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणे तेथे दूषित झनी जडो देशी. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. समचरण दृष्टी. इतकं सुंदर रूपामध्ये दर्शन दिलं. कोणाच्या? पांडुरंगाच्या. मी मगाशी एक 20 मिनिटापूर्वी ओवी म्हटलो होतो, अध्याय 4. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यतिराज पुरविती, आणि दृढचरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. तुम्ही मनामध्ये इच्छा फक्त व्यक्त करा, ती पूर्ण होते. इथं सुद्धा भगरी बाबांचे किती अनुभव आहे पहा तुम्ही. मनात इच्छा धरा फक्त, ती पूर्णच होते, मनोकामना पूर्ण होते. भक्त अंतरी जे जे इच्छिती. आणि एक सांगतो, काही जण सांगतात देव येतो दृष्टाचा नाश करायला. कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. अरे बरोबर आहे, पण देव दृष्टाला मारायला येत नाही. पहिलं देवाचं काम असतं भक्ताच्या इच्छा पूर्ण करणं. राम कशासाठी आलाय?
भक्ताच्या इच्छा पूर्ण करायला, शबरीला भेट द्यायला. गुहकाला भेटायला. हा गुहक कोण आहे? हा गुहक शिवरात्रीच्या कथेमध्ये फार सुंदर वर्णन त्याचं आलंय. राम प्रभू फक्त त्याच्यासाठी आले. रावणाला मारायचं हे नंतरचं काम आहे. एक मगर माशाचं रूप घेऊन भगवान विष्णूंचं दर्शन करायला समुद्रात एक जीव भगवान विष्णूंच्या चरणाजवळ आला का हा जो शेषनाग आहे ना, शेपटीने असा जोरात ढकलून द्यायचा. आणि तो समुद्रातला मासा, देवा अरे काय ठेवला रे हा साप तुझजवळ? चरणाजवळ येतोय, स्पर्श करील म्हणतो, मला काय अपेक्षा आहे दुसरी? अरे तुझ्या चरणाचा स्पर्श करू देत नाही हा नाग. विष्णूंनी सांगितलं काळजी नको करू, पुढचा जन्म रामाचा होईल ना, त्यावेळेला तू माझे पाय धू, तेव्हा मी तुझ्या नावेत बसेल. म्हणजे बघा, भक्त अंतरी जे जे इच्छिती ते केवट कोण आहे? तोच आहे. आणि हा शेष कोण? नंतर लक्ष्मण. लक्ष्मण म्हणतो, आम्हाला आमच्या दादाला टाइम झाला, आता जायला वेळ झाला, सोड. म्हणलं तू शांत बस, मागच्या जन्मात तूच मला बाद दूर केलं होतं, आता तू थांब. काय कळतं का? केवटाने पाय धरून चरण अभिषेक केला रामाचा. भक्तांतरी जे जे इच्छिती. आणि पूर्व पुण्य गाठीशी आहे, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडतात. महाराज अनामिकाला नाम मिळालं. तुम्ही देवांचे देव आहात, राजाधिराज आहात. गरीबाच्या घरी येता. महाराजांचे डोळे पाणवले. अरे गरीब श्रीमंत हा भेद देवाला नसतो चोळ्या. येतो ना. चोळप्पा चालत होता. चालता चालता चोळप्पा पळू लागला, कारण महाराजांचा चालण्याचा वेग असा होता का जसं वावटळ यावं, एखादं वादळ यावं, त्याप्रमाणे तो महाराजांचा वेग. टपा टपा पावलं टाकत टाकत, पत्ता सांगायची गरज नाही, चोळप्पाच्या घराकडे निघाले. कोण दिव्य पुरुष आहे म्हणून बघ्यांची गर्दी झाली. चला दिव्य पुरुष आहे, दर्शनाला जाऊ. अशी लोक टोळक्याच्या टोळक्यांनी चोळप्पाकडे येत होते. चोळप्पा केवळ निर्धन. आहा, आता ऐका बारीक स्वामी चरित्र. चोळप्पा केवळ निर्धन, परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊनी आपण सहज आली तया घरी. कैसी आहे तयाची भक्ती, नित्य पाहती परीक्षा येती. नाना प्रकारे त्रास देती, परी तो कधी न कंटाळे. चोळप्पाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता. आणि सदोदित तिच्या चित्ता, आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती, विचित्र लीला दाखवती. नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दुडदडली. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती, कामना चित्ती करुणी. कोणी मागती संताने, कोण व्हावे म्हणून या लग्न. येती दूरदेशाहुनी, शरीर भोगे कष्टले. संसार तापे तप्त झाले, मायामय पसारात फसले. ऐसे आले किती एक, सर्वांसी कल्पद्रुमा समान. होवनी कामना करती पूर्ण, भक्त काजस्तव अवतीर्ण. मानव रूपे झाले. फक्त भक्तांचे काज, भक्तांची सेवा समर्पित करायला आणि त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांनी कलियुगामधला आगळा वेगळा अवतार दत्त स्वरूपाचा धारण केलाय. नाव नाही, गाव नाही, कुठून आले काही तपास नाही. नरसिंह सरस्वती प्रकट झाले, अग्नितपापी तारले, कर्दळी वनिगुप्त झाले. गुरुचरित्राची कथा पुढे लोकधारा करणे, भाग पडले प्रकट होणे. धुंडली बहुत पट्टणे, तेची स्वामी यतिवर्य. तेच अजानुबाहू स्वहास्य वदनम, दंत पंक्ती कुंद कळ्या समान शुभ्रवर्ण विरांती रत्नमाला हृदयावरी. जे कोटी सूर्यांचे तेज हरी, विलक्षण तेज. इतका आनंद झाला. आसनावर बसवलं. स्वामी बसा आणि तुमचा अभिषेक करावा. महाराज म्हणले हो, कर ना चोळकर. घरात गेले पण बायको होती. आज हा बाबा आला, उद्या तो बाबा आला. हा
हंडाभर पाण्यासाठी 2-2 तास उभं राहावं लागतं. स्वतः पाणी आणायचं ना, मग आंघोळ घालायची त्या बाबाला. बाबा याचं खरं नाही, तुमचंही खरं नाही. कुठला कोण बाबा आणता काय याला आंघोळ घालत. हे महाराजांच्या काय कानानं सगळं सगळं कळतं देवाला. मोल्ला बनके बांग पुकारे क्या वो अल्लाह बहरा है, चीटी के पैरों में घुंघरू बजते हैं वो भी अल्लाह सुनता है. हे कळलं काय? कबीर बोलतात बरं का, मी नाही. सगळं कळतं देवाला, सांगायची गरजच नाही. चोळ्या अरे देतो अभिषेक आंघोळीला पाणी का जाऊ, म्हणजे काय काय परीक्षा आहे बुवा. बायको पाणी द्यायला तयार नाही, कारण विहिरीवर किती वेळ थांबावं लागतं उन्हाळ्याच्या दिवसात एक हंड्यासाठी. अगं दे ना ग, नको ना असं. चोळ्या हा महाराज इकडे का रे, धरण उशाला तहान घशाला. महाराजांची म्हणे बर का, धरण उशाला आणि तहान म्हणजे जवळ पाणी. काय बोलता स्वामी कोड्यात? अरे दारासमोर विहीर असताना तुझी बायको म्हणते तिकडनं पाणी का रे? महाराज त्या विहिरीला पाणी नाही, 4 वर्ष झाली, कोरडी पडली. कोरडी पडली, आम्ही आलो पाणी नाही. महाराज गेले. केळकर बुवा बखरीत लिहितात, महाराजांनी लघुशंका केली पण नाही, महाराजांनी अशी दिव्य दृष्टी टाकली. पण जे आहे ते स्वीकारा. 7 फुटाचं म्हणजे 1 परस पाणी त्या विहिरीला आलं. आजही चोळप्पाच्या मठात जा, अक्कलकोटच्या सगळ्या विहिरी नदी आटतील पण त्या विहिरीचं पाणी 1 इंच सुद्धा कमी होत नाही, कारण ती स्वामींची कृपा आहे. आजही ती दृष्टिक्षेपात पडते. इथं जा तुम्ही, इथं सुद्धा विहीर आहे. दिव्याला तेल नाही, तूप नाही, म्हणून महाराज सांगतात भगरी बाबा डाल बावडी में, तो पोहऱ्या डालड्याचा डबा टाकला, पाणी ओढलं, पाणी नाही आलं, त्याच्यात तूप तेल आलं. ते दिव्यात टाकलं, दिवा पेटवला आणि पुन्हा त्याच्यात टाकायला लावलं. अरे कुठले चमत्कार हे बुद्धीच्या पलीकडचे. इथं चमत्कार घडले, इथं तसंच्या तसं चालू आहे. मी जे अक्कलकोटच्या स्वामींचं सांगतो तसेच चमत्कार इथे आहे. हा अंशच आहे, ही भक्ती आहे, तो भाव आहे. इथला अनुभव या विहिरीचा. हे छोट आहे, एकदा तरी वाचा, फार सुंदर आहे. आता स्वामी चरित्र आहे, नाही तर मी सगळं याच्यावरच केलं असतं, पूर्ण कथा. हा मला काय नाही, तुम्ही फक्त विषय द्यायचा, एक कथा करतो, काय प्रॉब्लेम आहे मला. सगळं भगरी बाबा चरित्र सांगेल, पण आता स्वामी चरित्र कथा आहे ना, म्हणून मला त्याच्यावर भर द्यावा लागतोय. पण तरी सुद्धा मी भगरी बाबांचा उल्लेख करतोच आहे, कारण त्यांच्यामुळंच ही कथा घडते. ते नसते तर कथाच झाली नसती. इथं कशाला कथा झाली असती? भगरी बाबाचं नसते तर कथा झाली असते काय? स्वामी कळाले असते काय? मग आज श्री स्वामी समर्थ महाराज अख्ख्या लासलगाव पंचक्रोशीला कळताय. ही कुणाची कृपा आहे? भगरी बाबांची कृपा आहे, बाबांची कृपा आहे. त्या विहिरीतलं नितळ पाणी काढलं, स्वामींना चौरंगावर बसवलं आणि मस्त स्वामींच्या अंगावरती असं पाणी टाकलं जात आहे. सूर्याचे किरण पडतायत. एखाद्या मोत्याची माळ तुटावी आणि त्या मोत्याच्या मण्यांनी विखरावं, असं महाराजांच्या अंगावरती पडणारे पाण्याचे थेंब आणि त्याच्यावर सूर्यप्रकाश पडला का मोती दिसावेत. विलक्षण दिव्य अनुभूती. आणि महाराजांचा अभिषेक स्नान सुरू झालं. मृदुंग वाजू लागले, विणांची तार छेडल्या गेली. इतकी सुंदर वातावरण निर्मिती आहे, दिव्य अनुभूती आहे. हरि ओम वेंकटेशो वसुदेवः प्रद्युम्नो अतिविक्रमा संकर्षण निरुद्धश्च शेषाद्रिपतिरेव च जनार्दना पद्मनाभो वेंकटाचलवासिना सृष्टिकर्ता जगन्नाथो माधो भक्तवत्सला
गोविंदो गोपती कृष्ण केशव गरुडध्वजा वराह वामन शैव नारायण अदोक्षजा श्रीधरा पुंडरीकाक्षं सर्वदेवस्तुतो हरि श्री नृसिंहं महासिंहं सूत्रकारं पुरातन रमानाथो महाभारता मधुरा पुरुषोत्तमा दिव्य अनुभूतीचा सोहळा आहे तो. मस्त अभिषेक सुरू आहे आणि तिथं एक मण्याबा आणि एक सोनारीन. जेव्हा स्वामी अक्कलकोटला आले त्या दिवसापासून हे दोघं तिथं होते. कुठून आले होते कुठल्या गावातनं माहित नाही. जिथं स्वामी जातील तिथं हे दोघं असायचेच. कुठं जेवायचे कुठून यायचे कुठं झोपायचे काय. मण्याबा नाव होतं एकाचं आणि एक बाई होती हिरवी साडी हिरवा खड सोनारीन. महाराजांवर पाणी टाकायला आंघोळीला सुरुवात केली. मण्याबाने झांज वाजवायची आणि सोनारीने नाचून म्हणायचं अक्कलकोट मध्ये प्रवेश केला माझ्या स्वामी समर्थांनी. अशी सुंदर गायन करायची नाचायची आणि महाराज सुद्धा डुलायचे. लोक म्हणायचे महाराज काय तुम्ही आले त्या दिवसापासून हे दोघं आहे आमच्या गावचे नाही. महाराज म्हणले अरे खऱ्या सोन्याची पारख करायला सोनारच लागतो. आता ज्याला कळायचं त्याला कळेल. ती जी सोनारीन होती ना ती साक्षात लक्ष्मी होती. हरि ओम हिरण्यवर्णाम हरण्यम सुवर्णरजतस्रजाम चंद्राम हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम अवाह तामम अवाह जातवेदो लक्ष्मीमणपगामिनीं यस्यां हिरण्यविन्देयं गामंशं पुरुषाणं अश्वपूर्वां रतानद्यां हस्तिनाद प्रबोधिनीं श्रियं. मला कळलं तुम्हाला काहीच नाही कळलं. मराठीत सांगतो. सुवर्णा सारिका रंग हिरवा शालू शोभतो गळा मोतियांचा माला चंद्राबिंब श्रीमुख. हे लक्ष्मीचं वर्णन आहे. आणि खऱ्या सोन्याची पारख करायला लक्ष्मी आणि ती महाराजांची ओळख करून द्यायची. हे नृसिंह भान महाराज काय ग सांगा ना तुम्ही कोण. लगेच महाराजांनी उभं राहायचं. मूळ पुरुष वडाचं झाड दत्तनगर. आम्ही नृसिंह भान बरे. मी दत्त होय. मै राम मै कृष्ण. हे बघा गरुडावर सुद्धा मीच बसलोय. मच्छकुर्म वराहदान नरसिंह आणि वामन परशुराम दशरथ नंदन कृष्ण बौद्ध कलंकी. मी 10वा अवतार घेणार आहे कलियुगामध्ये. मीच राम झालो होतो मीच कृष्ण झालो होतो. मण्याबा हा स्वामी मला मारुती सारखी सेवा आवडते. हे उपदेश आहे लोकांना. पण हे दिव्य पुरुष कोड्यात बोलतात आणि ते कोडं सोडवता आलं पाहिजे. उद्याच्या विषयामध्ये येणार आहे ते सगळं स्वामी लीलांमध्ये. आता आंघोळ झाली. दिव्य एक शाल महाराजांच्या अंगावर चोळप्पाने नवीन टाकली. इतके सुंदर स्वामी दिसत होते. चंदन हरिचंदन. हरिचंदन माहितीये दुकानातलं नाही. हरिचंदन म्हणजे हळद आणि कुंकू त्याच्यात पाणी घालायचं आणि तुलसी काष्ट त्याच्यामध्ये उघडायचं. ऐकून ठेवा हे करायचं तुम्हाला एकदा तरी आयुष्यात. एकदा करा. एकदा हे चंदन देवाला लावा. एकदा तरी देव तुम्हाला भेट देईल असं पद्मपुराण सांगतो. हरिचंदन देवाला फार प्रिय आहे. आम्ही चंदन देतो ठीक आहे. हरिचंदन हळद पण ती हळद दुकानी नको पुडीतली नको. हळकुंड दळून आणलेली जी हळद आहे ती आणि कुंकू सुद्धा हळदीपासून तयार केलेलं. मी बोललो ना त्या दिवशी हळदीमध्ये लिंबू आणि थोडा चुना टाकला लिंबू रस टाकला का हळदीचं कुंकू तयार होतं. ओलं ते वाळवा त्याची पावडर तयार करा झालं कुंकू तयार. हळदी आणि कुंकू त्या चंदन उगाळायच्या त्या दगडावर साणीवर टाकायचं. त्याच्यात पाणी घालून तुळशीचं लाकूड त्याच्यामध्ये उघडायचं. तो जो लेप तयार होतो तो देवाच्या कपाळी लावायचा आपल्या कपाळी लावायचा. एकदा तरी श्री हरी भगवान विष्णू नारायण भगरी बाबा स्वामी महाराज शंकर महाराज तुम्हाला एकदा तरी येऊन समक्ष भेट देतात. असा कित्येक भक्तांचा अनुभव. याला हरिचंदन म्हणतात.
ते चोळप्पाने तयार केलं. आणि तुलसी काष्टाला फार महत्व आहे. चोळप्पाच्या आजही मठात जा, तिथं तुळशीच्या माळाच आहे. आणि जिथं तुळशी आहे तिथं देव आहे. म्हणून आम्ही सुद्धा कधी जर गेलो तर पहिलं पाहतो घरापुढं तुळस आहे का. ज्याच्या घरापुढं तुळस आहे तिथं पाणी प्या, जेवण करा, खा प्या. कारण जिथं तुळस आहे तो देवाचा, आणि जो देवाचा आहे तो आपला. वैष्णवांचे नियम आहे, ऊर्जा टिकवायची तर ते करावं लागतं. मग ते मुंबईला गेलो, चला ना महाराज, चला ना महाराज, घरी नेलं, काय खाला, काय काय नाश्ता कराल, जेवण कराल. म्हणलो तूर्त काहीच घेणार नाही, कारण तुझ्या घरापुढं तुळस नाही. आजही माझ्या घरी या, सगळ्या तुळशी माझ्या आईने लावल्या घरापुढं. मस्त तुळशी आहे. घरातून बाहेर आलं का पहिलं मी त्या तुळशींना स्पर्श करतो, हात लावतो, पाय, मग गाडीत बसतो. तुळशी आहे. प्रत्येक देवाला रोज तुळशीची पानं आहे. माझी आई वाहते तुळशीची, भरपूर तुळशी आहे. असू द्या गरीबाचं घर, झोपडी असू द्या, घरापुढं तुळस आहे ना, तुम्ही जगातले 1 नंबरचे श्रीमंत आहात. 7 मजल्याची बिल्डिंग आहे, तुमची तुळस नाही, तुम्ही दरिद्री आहात, तुम्ही भिकारी आहात. माफी मागून बोलतो. घराचं घरपण देवपण टिकतं तुळशीमुळं. एकादशीच्या व्रतामुळे कंठी मिरवा तुळशी व्रत करा. जयाची ये द्वारी तुळशी वृंदावन, जयाची ये द्वारी तुळशी वृंदावन. धन्य ते प्रधान वैष्णवाचे, धन्य ते प्रधान वैष्णवाचे. जयाची ये द्वारी तुळशी वृंदावन, जयाची ये द्वारी तुळशी वृंदावन. किती महत्व आहे तुळशी वृंदावनाचं. म्हणलं काका तुमच्या घरी मला पाणी सुद्धा घेता येणार नाही, कारण तुमच्या घरापुढं तुळस नाही. ते काका नाराज होऊन म्हणले महाराज 2दा 40-40 हजाराची 2 तुळशी वृंदावन मांडली, घरापुढं बनवली. ना आमच्याकडं अतिक्रमणवाले येतात आणि ते तोडून टाकतात. डोळे देखत हिरवीगार तुळशी सुकून जाते, म्हणून आम्ही लावत नाही. आता आम्हाला जरा हुशारीने वागावं लागतं, समाजात फिरायचं हुशार. त्याला म्हणलं एक काम कर, तुळशीचं वृंदावन नको बांधू, कुंडी ठेव, कुंडी. जेसीबी आला का पटकन घरात ठेवायची, तू पुढं गेला का परत कुंडी बाहेर ठेवायची. किती सोपं आहे, डोकं लावलं पाहिजे. 2 महिन्याने गेलो, महाराज काय तुमच्या मावशीने पूर्ण वर्णाचा नैवेद्य केला, आज जेवायलाच चला. आणि काय तुळस. इतका आनंद झाला. पठ्याने मस्त हिरवीगार तुळशीची कुंडी ठेवली होती. घरात गेलो, पटक्यान उठलो. मी आता तो घरात बसणार सुद्धा नाही. काय येड्यात काढीत आहे काय, मागच्या वेळेस तुळस नाही म्हणून जेवले नाही. अरे म्हणलो घरापुढं तुळशीची कुंडी, पण फ्रीज उघडलं कोंबडीची अंडी. एक तर अंडीच ठेव नाही तर कुंडीच ठेव. कळतंय का, ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळा. कळतंय, एक तर कुंडी ठेव नाही तर एका घरात 2-2 कसं चालत. पथ्य त्याला. हिंदू आहोत आपण, हिंदूंची पहचान आहे घरापुढं तुळस. घरापुढं तुळस असणं हे भाग्याचं, सौभाग्याचं आणि सांगू ऐश्वर्याचं प्रतीक आहे. फार ताकद आहे तुळशीत. तुलसी काष्ट तुम्हाला माहित आहे का, जर तुम्ही एखाद्याच्या मौतीला गेले बिना माळकऱ्याच्या, ज्याच्या गळ्यात माळ नाही तो मेला, आणि जो मौतीला गेला मेला त्याच्या गळ्यात माळ नाही, दोन्ही पण मेला. जो मेला त्याच्या गळ्यात माळ नाही, आणि हा मेला याच्या गळ्यात माळ नाही. मराठी भाषा. त्या प्रेताचा धूर जर अंगाला लागला किंवा श्वसना वाटे आत गेला तर आतापर्यंत केलेलं सगळं पुण्य क्षय होतं. पद्मपुराण सांगतं, शंकर पार्वतीला सांगतात. मी का बोलतो, चोळप्पा का आवडले स्वामींना, कारण ते तुळस घासून चंदन लावताय म्हणून, विषांतर नाही.
मग एखादं म्हणून काय महाराज, जुने लोक म्हणतात तोरणादारी नाही गेलं तरी चालेल, मरणादारी जावं. मौतीला जायचं नाही काय, पुण्यक्षय होतं, जायचं. पण एखाद्याने तरी तुळशीचं लाकूड एवढं एवढं सोबत न्यायचं आणि चिता रचल्यानंतर त्याला सांगायचं, हे बाबा, हे बाकीच्या लाकडांमध्ये त्या प्रेत जाळण्यासाठी हे लाकूड टाकून दे. ज्याचं प्रेत तुळशीच्या एका लाकडामध्ये जर टाकून जाळलं, पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, मोक्ष मिळतो त्या पाप्यातल्या पाप्या माणसाला. इतकी ताकद तुळशीची. नैवेद्य पाची पक्वान्नाचा ठेवा, नाही तर चटणी भाकरीचा ठेवा भगरी बाबांना. तुळशीचं पान नसेल, देव बघत नाही त्याच्याकडे. तुळशी शिवाय नैवेद्य देव ग्रहण करत नाही. म्हणून स्वामींना इथं नैवेद्य ठेवताना तुळशी पत्र पाहिजे. रोज भगरीचं नैवेद्य, दर एकादशीला पालखी यात्रा आहे. मला अभिमान वाटतो तुमच्यासारख्या भक्तगणांचा, का तुम्ही ही ऊर्जा टिकून ठेवली आहे. कंटाळा नाही तुम्हाला सेवा करताना. पिढ्यान पिढ्या तुम्हाला हे पुण्य काम येईल. आणि फार भाग्य आहे. कोण करतं हे सगळं? इथं कोणी येऊन नाही बसत. इरादे तो रोज बनते हैं, बनकर टूट जाते हैं. कथा सुनने वही आते हैं जिसे भगरी भगवान बुलाते हैं. कोणी नाही येते, कोणी नाही. रामाच्या वेळेला आम्ही अयोध्येत होतो, कृष्णाच्या वेळेत आम्ही गोप गोपिका होतो, आणि आता इथं बसलोय ना, हा आताच नाही, देवाच्या प्रत्येक अवताराच्या असलेला संबंधाची गोष्ट इथं बसायला कारणीभूत ठरते. मागुता बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही. कोण म्हणतं? तुकाराम महाराज. आम्ही खूप मागच्या जन्मांतरीचे पुण्य, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. हे सगळं घडायला सुकृत लागतं, पुण्य लागतं. आणि फार पुण्य केली आपल्या पूर्वजांनी, म्हणून आपण ही कथा ऐकतोय. भगरी बाबांच्या परम सानिध्यामध्ये बसलेलो आहोत. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. परमपूज्य भगरी भगवान की जय. महाराज, तुम्हाला भूक लागली असेल. स्वामी म्हणले, हो ना चोळ्या, जेवायचंय मला. खूप गर्दीवर कशी असे लांबून पाहताय लोक. अरे काय सुंदर रूप आहे, काय ईश्वरी विभूती आहे, असं लोक करायचे. हळूच सोळप्पा दबक्या पावलाने भाकरीच्या टोपल्या जवळ जातो. भाकरीला हात लावतो, तेवढ्यात त्याची बायको हात पकडते. थांबा, एकच भाकरी टोपल्यात, 3 लेकरं, चौथे तुम्ही. मग चतकुर चतकुर वाटली तर चौघांच्या वाट्याला. 2 दिवसापासून पाणी पिऊन मी झोपते, अन्नाचा कण नाही पोटात. शेजारणीकडून उसनं करून पीठ आणलं, एक भाकरी बनवली. कटकट ऐकली तिची. भिकारी कुठले दरवेळेस उसनं मागायला येतात, मागचंच पीठ दिलं नाही. खूप बोलली हो आज. पण लेकरांची कीव येते, तुमच्याही पोटात काही नसतं. आणि आता ही भाकरी जर तुम्ही त्या बाबाला देऊन टाकली, मला तर काही नाही, मी मराल तशीच उपाशी राहून. लेकरांचा तुमचा तरी विचार करा, काय चुकलं त्या बाईचं? चोळप्पाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता, आणि सदोतीत तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळतील, विचित्र लीला दाखवती. इतकी परीक्षा पाहिली महाराजांनी त्या चोळप्पाची. चोळ्या, आणतो का नाही जेवायला? निघून जाऊ. हा स्वामी आलोच. अरे आण. बायकोच्या अधीन झालाय, तिचा ऐकतो. हे घरात चाललं, ते महाराजांना कळत होतं. काय परीक्षा पाहिली स्वामींनी. रडत होती ती. तिला काळजी नवऱ्याची आहे, लेकरांची आहे. चतकुर चतकुर मिळणार, एकच भाकरी ज्वारीची. जाऊ दे ग, असं समजू. आज उपवास आहे, रोजच उपवास आहे आपल्याला. माझा विचार केला कधी? तुम्ही खाल्लं नाही तर मी खात नाही, पाणी सुद्धा पेत नाही तुम्ही जेवल्याशिवाय. 2 दिवस झाले मी बोलले का? कणभर सुद्धा अन्न खाल्लं नाहीये मी. ही भाकर मला नकोय, तुमच्यासाठी, तुमच्या लेकरांसाठी आहे. कोण बाबा येतो, कोणी येतो, त्याला अन्नदान करता. माझं दुमत नाही, नका देऊ.
त्या बाबाला 17 ठिकाणी मिळेल, कोणी देईल? कोण देईल आपल्याला? शेजाऱ्याने एका भाकरीच्या पिठासाठी किती कटकट घातली. तुम्हाला नाही हो, घरात काम करणाऱ्या बाईला सगळं तोंड द्यावं लागतं. नाही बोलली. एक सांगू, ती तिच्या ठिकाणी अगदी बरोबर आहे. काय चुकलं त्या बाईचं? तिला घर चालवायचं. किचन मध्ये, त्या स्वयंपाक घरामध्ये तिला लाभायचं. तिला काय नाही काय आहे तिला सगळं कळतं. कसं पुरवायचं, कसं सरवायचं हे तुमच्या हातात असतं. नका ना लेकरांचा तरी विचार करा. त्या बाबाने 4 घरं मागितले तर त्याला 5 पक्वांना मिळेल. हो, दिव्य पुरुष आहे तो. आपल्याला कोण देईल? चोळा म्हणला, अगं वेडे, देवाला जेव घातलं ना मिळतं. तपे विण दैवत, दिदल्या विणा प्राप्त. देऊ आपण. बळजबरी तिच्या हातात ती भाकरी ओढली, काशीच्या ताटामध्ये ठेवली आणि मिरचीचा एक गोळा असा वाटीतनं घेतला, स्वामींपुढे ठेवला. डोळे पाणवले तिचे. त्या ताटाकडे पाहते. ज्यांच्या पुढे नैवेद्याचं ताट ठेवलं, चटणी भाकरीचं. असलम भाई, हा महाराज, आओ हमारे साथ खाना खाओ. नीट ऐका, जे अति जाती पाती तुम्ही मानता त्यावेळेला खोडून टाकल्यात. ए फर्नांडिस, ख्रिश्चन माणूस, आओ हमारे साथ खाना खाओ. हे हरी, हा स्वामी, आओ आओ बैठो. सगळ्या जातीचे माणसं असे त्या ताटाभोवती बसवले आणि चोळप्पा डबडबल्या डोळ्याने पाहत होता. हाच माझा कृष्ण आहे. असाच गोपाळ काला त्याने गोकुळात केला. भाकरीचा घास तोडायचा, त्या चटणीमध्ये बुडवायचा आणि असा घास महाराजांनी लेकरासारखा सगळ्यांना खाऊ घालायचा. चोळ्या, भुकेल्याला अन्न दिलं का माझं पोट भरतं बरं का रे. खाऊ घालायचं. भाकर स्वतः खाल्ली नाही, सगळ्या जाती धर्माच्या माणसांना स्वामींनी खाऊ घातली. बायको रडत होती. बघा तुमचा देव. मी लेकरांचा विचार करत होते, तुमचा विचार करत होते. त्याने दुसऱ्याला भाकरी खाऊ घातली. मरा आता उपाशी. त्याला दिली होती ना तुम्ही, खाल्ली का त्या बाबाने तुमच्या? मी सांगत होते नका देऊ, नका. नाही ऐकलं माझं. कोण ऐकतं वेडीचं? मला तुमचा विचार. अहो मी तर मरल उपाशी. हो, ताडकन महाराज उठून राय. सोन्या, तोळ्या, तुझ्या बायकोला सांग खोटं बोलती. मी नाही खाल्ली तिची भाकरी. खोटं बोलते. कुठं भाकर दिली का तुझी? काय खोटा बोलतोय मामा बाबा? अरे टोपल्यातनं भाकर तुझ्या पुढे ठेवली, तू नाही खाल्ली, दुसऱ्यांच्या घशात घातली, घर बाटवलं आमचं. हे मुसलमान ख्रिश्चन हे हरी कधीच आमच्या दारात आले नाही आणि सगळ्यांना बोलवलं, खा खा म्हणे. आमच्या घासचा तोंडचा घास अडथळला, त्यांना खाऊ घातला. कसला बाबा तू, कसला देव तू? ए चोळ्या, तिला सांग, लगाम लाव जरा, जरा जरा चिप चालते तिची. खोटारडी कुठली? ए बाबा, मी नाही खोटी, तू खोटा आहेस. भाकर दुसऱ्यांना खाऊ घालतो म्हणलं, भाकर नाही खाली. ए जा, जाऊन बघ, जाऊन बघ ना, मी खोटी का तू खोटा बघतेच. गेली आणि टोपलं उचलून महाराजांपुढे आणून आदळलं. दाखव, एकच भाकर होती. ए बता इसको, इसकी रोटी मैंने नाही खाई. तिनं तो कपडा बाजूला केला, दाखवायचं होतं. काय सांगू तुम्हाला, 11 भाकऱ्या निघाल्या तर टोपल्यात. ही दिव्य अनुभूती आहे. देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. कडकडून पायाला मिठी मारली. कुठून आल्या असतील त्या भाकरी? म्हणून एकच सांगतो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या त्रिकाला आरतीला ज्यांचा नैवेद्य जातो ना, भाग्यवान आहेत ते लोक. भाग्यवान ते लोक जे रोज स्वामींना घरामध्ये स्वयंपाक झाल्या झाल्या जेवणाचं ताट वाढून देतात. भाग्यवान आहेत ते लोक जे भगरी बाबांना भगरीचा नैवेद्य इथं आणून देतात. भाग्यवान आहेत ते लोक. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, माँ यशोदा के जैसे खिलाते नहीं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, माँ शबरी के जैसे खिलाते नहीं. अरे भाजीचं एक पान खाल्लं, हजारो साधूंना जेव घातलं. थोर प्रेमाचा
श्री स्वामी समर्थ परम पूज्य बगरी भगवान की जय. थोड्या वेळात वेळ समारोपाकडे जातीये. भव्य दिव्य अनुभूती स्वामींची तुम्हाला अनुभवायची आहे झाकीच्या स्वरूपात. थोड्या वेळानंतर थोडा वेळ आता पुढं पुढं जातोय. कालही थोडं 10च्या पुढं गेलं, आजही जातोय. पण काय करू, मी मतिमंदाज्ञ बाळ घेतली असे थोराळ. स्वामींचं दिव्य चरित्र आहे. समुद्राची शाई करावी, जमिनीचा कागद करावा आणि रात्रंदिवस बुद्धीची देवता माता सरस्वती लिहायला बसावी, असं भव्य आणि दिव्य स्वामी चरित्र आहे. वर्णिता समर्थांचे गुण. काय ऐकायचं, मी का कथा करायची, तुम्ही काय ऐकायचं, उत्तर आहे त्याचं. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन. सांगता ऐकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. इतक्या सुंदर ओव्या आहेत. समर्थांच्या गुणांचं वर्णन मी केलं, त्यांच्या लीला मी गायल्या. वर्णिता समर्थांचे गुण, नाना कितीतरी दोष होती दहन. सांगता ऐकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. वक्ता पण परम पावन होतं, त्याचं पाप जातं. आणि जे श्रोते ऐकतात त्यांच्याही पदरी पुण्याची रास येते. नुसतं पुण्य नाही, पुण्याची रास. असं दिव्य चरित्र स्वामींचं आहे. एक 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 लीला बुद्धीला अगम्य करणारी आहे. चूल पेटवली का, त्या चोळप्पाच्या बायकोने स्वामींनी त्याच्यात पाणी नेऊन ओतायचं. लहान लेकर झोपले, त्यांच्या अंथरुणावर जाऊन झोपायचं. निरागसता एखाद्या लहान लेकरासारखं. नका ना स्वामी एवढं छेडू, का करता. ते म्हणले मी गोकुळात होतो ना, असंच करायचो. तिला काही कळनाच हे असं का बोलताय. महाराज सांगत होते मी कृष्ण होतो ग, गोकुळात अशाच लीला माझ्या चालायच्या, मी अशाच खोड्या करायचो. हळूच विचारावं, स्वामी कोण हो तुम्ही. मी अगं मी मूळ पुरुष, वडाचं झाड, दत्तनगर माहिती आहे का तुला. म्हणजे मी दत्त अवतारी मूळ पुरुष. म्हणजे जो अवतार आहे, ज्याला प्रारंभही नाही, मध्यही नाही, अंत नाही, सत्व रज तम गुणांचा आत्मा परमात्मा सगळ्यांच्या आधी मी अस्तित्वात आलेलो आहे. हे वेदांताचं ज्ञान महाराज सहज लीलया बोलून जात आहे. वडाचं झाड. आता वडाचं झाड का म्हणायचे, कारण वडाच्या झाडाला सगळ्यात जास्त आयुष्य आहे. हे झाड मिनिमम 300 वर्ष जगू शकतं. म्हणून वडाचं झाड वाचलं पाहिजे. आणि वडाचे झाड जितके जास्त असतील, जी ग्लोबल वॉर्मिंग, आज निसर्गाचा सृष्टीचा ऱ्हास होतोय, उष्णता वाढते, त्याला वडाची झाडं कमी झाले म्हणून हे सगळे उपद्रव आहेत. वडाच एक थेंब पाणी जिरायला जमिनीत 50 फूट खाली जायला 2 वर्ष लागतात. तुम्हाला जिरताना दिसतं, पण ते वाफ होते, बाष्पीभवन होतं, थोडं जातं, इतकं नाही जात. दगडाच्या खडकाळ डोंगराच्या भागामध्ये एक थेंब पाणी जिरायला 2 वर्ष लागतात. पण जिथं वडाचं झाड आहे, त्या खडकाळ दगडाळ डोंगराळ मुरुम असलेल्या प्रदेशामध्ये एक वडाचं झाड दरवर्षी कोटी लिटर पाणी मुळ्यांच्या मार्फत जमिनीत जिरवते. इतकी ताकद आहे. म्हणून वडाची झाडं पाहिजे. आणि वडाची झाडं वाचण्यासाठी कावळे वाचले पाहिजे. म्हणून पितृ पंधरवाड्यांमध्ये कावळ्यांना घास अन्न टाकलं जातं. का? विज्ञान आहे त्याच्यात. कावळे वाचून काय करायचे तुम्हाला? नाही, कावळा आमची मम्मी, कावळा आमचा पप्पा आहे, डोक्यातून काढून टाका.
आणि सांगितलं मम्मी पप्पा काय संबंध आहे? इथे विहितगाव माहिती आहे नाशिक रोड? हां, गावाचंच नाव सांगा, दुसरं नाही सांगा. निघाल कोणी वाटतं गायची कोणी ना कोणी राहतच. मी मोटरसायकल होतो, गाडीवर चाललो होतो, एक बाईने एक माणूस असा पत्र्यावर पाणी फेकून म्हणा, पप्पा या ना पप्पा. म्हणलो पत्र्यावर कश काय पप्पा? मला कळालं नंतर. म्हणलो हा आज पित्र असतील, पप्पाची आठवण आले. पप्पा माहिती आहे ना? पप्पा नुसता पाहायचा असं. पप्पा सरळ नाही पाहत. कावळा कधी सरळ पाहतच नाही, मान वाकडे करतो. कावळा मान वाकडे करतो, एका डोळ्यातलं बुबुळ दुसऱ्या डोळ्यात रिफ्लेक्ट होतं आणि कावळ्याला सूक्ष्म दिसतं. ही प्रक्रिया आहे. हे विषांतर नाहीये. वड, पिंपळ हे फार महत्वाचे झाड आहेत, त्याची लागवड होणं गरजेचं आहे. आणि सहसा ते हाताने लावले डायरेक्ट बीज तर होत नाही. मग कावळ्याची काय प्रक्रिया आहे म्हणून सांगतोय मी. पप्पा जेवाणा, पप्पा नुसतं पाहायचं. अहो मामनजी सगळ्या भाज्या वेगळ्या वेगळ्या केल्या हो. पित्राच्या दिवशी एकत्र चालतं का सगळं? किती ज्या बाईला पित्राचा स्वयंपाक आला तिला सुगरण असे म्हणतात. सुगरण माहितीये का? कोण? जिला एकच भाजी चांगली येते ती सुगरण नाही. जिला एका भाताचे 12 प्रकार करता येतात. किती? एका भाताचे तांदळाचे किती प्रकार? तिला सुगरण म्हणतात. हल्ली कोणी सुगरण कोणाला म्हणतात? पूर्वीच्या काळी आई सांगायचे, हे बघ इतकं मीठ घाल, इतकं तिखट घाल, एवढी हळद घाल, एवढे जिरं घाल, असं फोडणीला हे टाक, लसणाच्या पकड्या टाक, कोथिंबीर टाक, कढीपत्ता टाक. आता आई म्हणते नाही नाही तू अभ्यासाकडे लक्ष दे. अगं मम्मी मला स्वयंपाक शिकव. अगं माझ्या आईने मला रेसिपीचे पुस्तके दिले होते, पेटीत तसेच आहे, तेच तुला देते. आग लागोईच्या पुस्तकाला पुस्तकं वाजून साहेब बघा होत्या काय? संस्कार आहे. शिकवा पोरींना, पुरणपोळी शिकवा, बाजरीची भाकर आणि चुलीवरचा स्वयंपाक शिकवा. आज आमच्या मुलींना चुलीवर स्वयंपाक येतो का? यदा कदाचित सासरी जर चूल मिळाली तर सवय असायला पाहिजे. येते लक्षात? परफेक्ट मुली पाहिजेत. नाही तू अभ्यासावर लक्ष दे. झालं लग्न गेली, सासू म्हणली काय बनवते? हिनं काढलं पेटीतून पुस्तक आईनं दिलेलं. आत्या काय बटाट्याची भाजी करू येते तुला? हो पुस्तक आहे माझ्याकडे. कर ग बाई. मग तिनं पुस्तक खोललं, त्याच्यात लिहिलं होतं 5 लोकांच्या बटाट्याच्या भाजीला 6 बटाटे चिरून घ्या. पुस्तकात. आता कशी भाजी होईल ती? हिनं सकाळी 9 वाजता पुस्तक उघडलं, 10 वाजता बटाटे चिरून झाले. 1 तास बटाटे चिरायला. बटाट्याच्या 2-2 इंचाच्या फोडी कापा. का? मोठी झाली तर का घशात अडकल? कसलं पुस्तक? अरे पुस्तकात असतं ते नॉलेज आणि अनुभवात असतं ते ज्ञान. म्हणून नॉलेज पेक्षा ज्ञान गरजेचं. 4 चमचे तेल घाला, अर्धा चमचा हळद घाला, 1.5 चमचा तिखट घाला, 3 चिमूट जिरं घाला, 2 चिमूट हिंग घाला, नंतर थोडी मोहरी घाला आणि लसणाच्या पाकळ्या टाकल्यानंतर 7 ते 8 पानं कढीपत्त्याचे टाका. ही कढीपत्ता वावरात आणाय गेली तवर धूर झाला घरात. कारण पुस्तकात लिहिलं नव्हतं. कढीपत्ता आणाय जाताना गॅस कमी कर. कळलं काय? डोकंच चालत नाही ना. काय करायचं ह्या पुस्तकांना सांगा. अनुभव पाहिजे. तुका म्हणेचा कोणी सांगे, मज अनुभव आहे. अनुभव पाहिजे. अनुभव नसेल तर काय ते फायदा काय? हे इथं मी बसलो असं करा तसं. अनुभव आहे. स्वामी सेवेचे अनुभव आहे म्हणून मी सांगतोय ना. अनुभव नसेल तर ते ज्ञान कोरडं आहे, त्याचा काही फायदा नाही. अनुभव पाहिजे. मामनजी जेवा ना. अर्धा तास झाला म्हणलं हिच्या मामनजीने घास घेतला का आपण निघायचं? मला उत्सुकता लागली ना. ओ पप्पा जेवा ना पप्पा. मामनजी नुसतं पाहायचा. म्हणलो बहुतेक हिचा मामनजी म्हणत असेल सुनबाई जिवंत होतो तेव्हा एक भाजी वाढली नाही, आज एवढ्या भाज्या झाल्या, काय काय खावा असं. काय करायचं पित्राला? अर्ध्या तासाने ना तिचा देर का भाया जाव कोणीतरी होते, कारण बाप एक पित्र एकच दिवशी ना त्यांनी घास टाकला आणि ते पाणी. तो म्हणत होता पप्पा लहान्या का आले, मा का नाही आले?
पण जीव आमच्याच घरात गेला एवढा लक्षात ठेवा. पप्पा इकडे या, तिकडं भाऊ बनकी. काय करावं आपल्या लोकांना. पप्पा जसा उठला मोठीच्या घासावर बसला, लहानीचं नाही खाला. लहानी वैतागून म्हणली खाय मेल्या खाय, जिवंत होत तवा दुसऱ्याच खाल्लं, मेल्यावर दुसऱ्याच खाय. काय करायचंय पितरांना सांगा, फायदा आहे. सोने का एक नाग बना के पूजे लोग लुगाया. आता ऐका, हे टाइमपास नाहीये, वस्तुस्थिती आहे. सोने का एक नाग बना के पूजे लोग लुगाया, जिंदा साप जब घर में निकले लेकाठी धमकाया. अरे मूर्ख माणसा, साप मारतो आणि साप मारला म्हणून त्र्यंबकला जाऊन सोन्याचा साप दान करून नारायण नागबली घालतो. काय कळलं? सोने का एक नाग बना के पूजे लोग लुगाया, जिंदा साप जब घर में निकले लेकाठी धमकाया. जिंदा बाप कोई ना पूजे, जिंदा बाप कोई ना पूजे, मरने बाद पुजवाया. मुठ भर चावल लेके कौवे. कावळ्याला पितृ पंधरवाड्यात पोषक आहार तळलेलं खिरीचं गावठी तुपाचं का द्यायचं? कारण कावळ्यांची त्या भाद्रपद महिन्याच्या वेळेला प्रजनन क्षमता, अंडे देण्याची प्रक्रिया जास्त प्रमाणात असते. मग तुम्हाला त्या कावळेला अंडे करायचं काय? अरे कावळे वाचले तर वड पिंपळ वाचणार आहे. कारण कावळा ज्या वेळेला वडाचे पिंपळाचे फळ खातो, 2 दिवस त्या वड पिंपळाचे बी कावळ्याच्या पोटामध्ये उबकते. कावळ्याच्या डायजेशन सिस्टम मध्ये देवाने अशी एक प्रक्रिया केलेली आहे का कावळ्याच्या पोटामधलं वडाचं पिंपळाचं बी जिथं जिथं पडतं तिथं 1001% झाड उगवतच. ही कावळ्याच्या विष्ठेतली घाणीतली ताकद आहे आणि ती मानवाकडे नाहीये. आम्ही लावून बी होऊ शकत नाही, झाड उगू शकत नाही. कावळ्याच्या पोटामध्ये ते बी राहिल्याने ती प्रक्रिया होते. कावळ्या जिथं घाण विष्ठा टाकतो तिथून झाड उगवतं. नाही तर घराच्या 10व्या मजल्यावर काय तुमचा आजोबा गेला का पिंपळ लावायला भीतीत? हे कळतंय का? ही कुणाची कृपा आहे? हे जेवढे वड पिंपळ आहे ही कावळ्यांची कृपा आहे. आणि कावळे वाचले तर वड पिंपळ वाचतील, आणि वड पिंपळ वाचले तर आपलं आयुष्य सुजलाम सुफलाम होईल, नाही तर वाईट दिवस येतील. इतकी हिंदू संस्कृती श्रेष्ठ आहे. म्हणून जे लोक म्हणते ना काय तुमच्या कावळ्याने पिंड घेतला का 10 झालं, त्याला हे सांगा येड्या, हे असं जोपर्यंत ह्या गोष्टी कळत नाही तोपर्यंत पुढच्या पिढ्यांना कळणार नाहीये. विज्ञान पण आहे, अध्यात्म पण आहे. मग तुम्ही म्हणाल महाराज जाऊ द्या, कावळा नाही सांगायचं मला. पिंपळ वडापासून बाजूला विषय गेला, पण मी कुठलीही गोष्ट सांगेन ती हिताचीच असणार, त्याची काळजी नसावी. महाराज रोज नवनवीन अनुभूती. तिनं जात्यावरती हरभऱ्याची डाळ तयार करून ठेवली, मस्त दळायची आणि ओवे म्हणायची, सुंदर माझे जाते गे फिरते ओव्या गाऊ. हा असं आणि असं. पण आता गिरण आल्यामुळं वाटलं झालं ना. दळता दळता हे संस्कार व्हायचे त्या पिठावर, है ना? आणि त्या संस्काराच्या पिठाच्या भाकरी खाल्लेल्यांचे डोके ठिकाणीवर असायचे. आता गिरणी यदा कदाचित गिरणीवाल्याचं त्याच्या बायकोचं भांडण होईल असेल तर दळता दळता इतक्या रागात दळीतो, आणि ते रागात आलेलं पीठ घरात भाकरी करून खाल्लं तर घरच्यांना काय शांतता मिळेल? काय रागच येईल ना. पाणी तैसी वाणी अन्न मरुदे इथं असायची कोणाची गिरण. लई जपून बोलावं लागतं. पण निदान नाही ठीक आहे, पण पीठ मळता मळता श्री स्वामी समर्थ, श्री भाजी कापता कापता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हट्टी मुलांचा स्वभाव शांत होईल, तापट नवऱ्याचा स्वभाव शांत होईल, आजारपण जातील, घरात एकोप होईल. एकात नाही, बाप लेकात नाही. त्यांनी स्वयंपाक करता करता श्री स्वामी समर्थ जप करा, भगरी बाबांचं स्मरण करा, नैवेद्य ठेवा, आणि तो नैवेद्य पुन्हा भाजीत भाजी पोळीत पोळी टाका आणि सगळ्यांनी खा, तर तो प्रसाद आहे. आम्ही काय करतो, नैवेद्य देवाला ठेवला का तो टाकून देतो किंवा विसर्जित करतो, गाईला खाऊ घालतो. तसं नका करू. अन्नाचा स्वरूप प्रसादात कधी होईल? देवाला अर्पण केलेला नैवेद्य ज्या वेळेला तुमच्या पुन्हा जेवणात पडेल तेव्हा तो प्रसाद होईल, भक्तीत रूपांतरित होईल. ही पद्धत आहे. मस्त दळायचं तिने. आणि ना दळण तेव्हा जात्यावरती दळलं जायचं, छान गाणे असायचे.
छान. पण आत्ताचे गाणे फार भयानक झाले. एक बाई दळीत होती. वाट चऱ्या वाट सरू काय बघतो खेड्याला, सोन्याचं कुलूप माझ्या भावाच्या वाड्याला. अरे बाप म्हणलो, हिच्या भावाला याच्या वाड्याला तिच्या भावा सोन्याचं कुलूप. मग मी नेमका त्याच्या भावाच्या गावाला गेलो, घर शोधलं. म्हणलो काय रे हे? नाही म्हणे ऊसतोडी येतो. तिचा भाऊ कोण आहे? ऊसतोडी. त्याने मोकार कर्ज घेतलं होतं आणि ते कर्ज न फेडल्यामुळं सोन्या नावाचा सावकार आहे, त्याने याच्या दाराला कुलूप लावलं. सोन्याचं कुलूप. काय करायचं या जात्यावरच्या गाण्याला सांगा. आंब्याचा गरस पाणी घालून केला नास, माझ्या ठकीला ग नवरा मिळाला गांजा खस. गुरुम गुरुम. लई बेकार गाणे राहते काय. ओम नमो भगवते वासुदेवाय असं दळावं कुणी चोळप्पाच्या बायको. स्वामींनी असं ऐकावं भजन. वा 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 डोलावं. आणि ती डाळ रोज मडक्यात रांजणात भरून ठेवावी. महाराजांनी चोरून चोरून पाहावं ही कुठं डाळ ठेवते. ती पाणी आणायला गेली, महाराजांनी इकडं तिकडं पाहायचं. हळू ती डाळ त्या राजनाथनं सुपात काढायची आणि गायला खाऊ घालायची. केवढा वाढवाय. ती म्हणायची मी रोज राजनाथ डाळ टाकते, ती वर यायला पाहिजे. ती खाली खाली चालली. कोण चोरी करतय? तिला नेमका शेजारणीवरच अंदाज होता. हिचं माझं नळावर भांडण होईल ना, बहुतेक हीच कार्यक्रम करत असेल. पण चोर वेगळाच होता. विश्वाचा चालक मालक पालक. पाण्याला जायचं नाटक केलं. महाराजांनी इकडं तिकडं पाहिलं, सुपामध्ये डाळ काढीत होते. तिनं पटक्यानं हंडा ठेवला आणि पळत आली. बाई म्हणली मला शेजारणीवर वाटत होता अंदाज, हा बाबा तर वेगळाच. काय माझा नवरा पागल, असा येडा बाबा घरात आणून बसवला. काय करतो, काय खात नाही पित नाही, उचलतो डाळ गायला. हात धरला गायला डाळ खाताना. स्वामी पाडव्याच्या सणाला डाळ विकील म्हणते, मीठ पीठ आणून तुम्हाला पुरणपोळी करील म्हणते. मग अशी डाळ गायला खाऊ घातल्यावर कसं काय करू मी सांगा बरं. ले अगं बेडे, मी नाही डाळ चारली तुझी. किती खोट्यापणा आहे हो. मी मुद्दामून पाण्याला जायचं नाटक केलं, खिडकीतून पाहिलं, तुम्ही डाळ काढली, सुपात घेतली, गायला खाऊ घातली. कुठून आणली? आमचीच आहे ती. तू खोटी आहे तुझी म्हणते. तुझं काय इथं काय? तुझं हे घर तुझं आहे का? बापाचं आहे का? चल घेतली कडी लावून तिला बाहेर काढलं. काय काय लोक म्हणतात आमच्या घरात देवघर आहे. कोणाच्या? आमच्या घरात देवघर आहे. अरे मेल्या, तुझ्या घरात देवघर नाही, तू देवाच्या घरात आहे. काय कळलं काय? जरा विचार बदला. कुणाचं घर आहे ते? आपलं नाहीच आहे, आपण भाडेकऱ्यासारखं आहे. बरं आपलं घर आहे, समजा आजोबा मेला, घर त्याने कष्टाने बांधलं. मग आजोबा मेल्यानंतर गच्चीवर जाळाय पाहिजे ना. मग गच्चीवर नको, किचन वाट्यावर तरी जाळा. जळतं काय? कुणाचं घर आहे? माझं घर आहे, माझं घर आहे, माझं घर आहे. एकाने वास्तुशांती केली, रस्त्यात उभं राहिलं. ओ काय बंगला आपला आहे बरं का. लोक म्हणले तुका डोक्यावर पडला का, तुला झालंय काय? आम्ही कुठं म्हणतो आमचं. त्यानं एसटी वाले अडवले, दिवसभर येड्यासारखंच करत होतं वास्तुशांती. ते दुसऱ्या दिवशी बंगला आपला आहे, बंगला आपला आहे. एक पायी पायी चालला होता आणि तो फकीर होता. नेमकं अडवलं कोणला? बगरी बाबांना. बाबा ये बंगला मेरा है. बाबा म्हणले झूठ कही का, ये बंगला तेरा नहीं है. अरे बाबा कल तक मैंने रीति का पेमेंट किया, ईट का पेमेंट किया,
सीमेंट का तो उधार अब तक नहीं दिया, ये बंगला मेरा है, ये बंगला मेरा है। भगरी माँ बाप म्हणले झूठा, ये बंगला तेरा नहीं, सोने का जो बंगला तेरा नदी किनारे जाएगा। अरे तुझं घर नदीच्या किनारी आहे, लासलगावचं कुठे पाहुण्या यावं एखाद दिवशी, बरोबर आहे ना? तिकडं जायचंय सगळ्यांना, आपलं घर तिकडे। कोणत्या घराला घर म्हणतो आम्ही? तुझं घर म्हणतेस? अगं मूर्ख बाई, हे विश्वाची माझे घर। काय बोलावं स्वामींनी, काय उपदेश करावा? म्हणजे आसक्ती कमी करत होते स्वामी, वैराग्य। लक्षात ठेव, भाडेकऱ्यासारखं राहावं। वस्ती कर वस्ती आला, प्राता काळी उठून गेला, तैसी असावी संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी। पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी। कसं राहावं? एखाद्या पक्ष्यांसारखं, एखाद्या आलेल्या अतिथीसारखं। मुक्काम संपला का उठून निघून जावं, आपलं आसक्ती कमी करावी। महाराज डाळ खाऊ घालता हो गाईला। महाराज हसून म्हणले, अगं गाईच्या पोटात गेलं ना, आमचं पोट भरतं बरं का। ऐकलं तुम्ही? हे स्वामी वचन आहे। म्हणून ज्या मुलांची लग्न जमत नाही, त्यांनी शुक्रवारी मुठभर मटकी भिजत घालावी। मटकी, ज्याची हुसळ बनवता तुम्ही, मटकी काय म्हणता इकडं? मटकी म्हणता ना? ते भिजत घालायचे शुक्रवारी। शनिवारी आंघोळ पांघोळ झाली, तांब्याभर पाणी गाईच्या पायावर घालायचं पुढच्या, आणि उजव्या हाताने गुळाचा खडा आणि ती भिजलेली मटकी गायला खाऊ घालायची। एक प्रदक्षिणा मारून गाईच्या डाव्या कानात सांगायचं, माझा विवाह चांगल्या योग्य ठिकाणी जुळू दे। गाईच्या कानात, पण गाय मारकी असेल तर जपून, नाही तर भगूरच्या बाबाने सांगितलं होतं नाकच फोडून टाकलं, असं नको व्हायला। गाय मारकी असेल तर उजव्या बाजूला उभं राहा, म्हणजे तुमच्या डाव्या बाजूला संकल्प बोला। कानात कृष्ण, मी बोललो ना मगाशी सुरुवातीला, शेणात लक्ष्मी। गाईच्या डाव्या कानामध्ये कृष्णाचं वास्तव्य, फार ताकद आहे। गाई गाई गोदा, पाठीवर नर्मदा, कानात कृष्ण शेणात लक्ष्मी, गाईच्या खुरीत पंढरपूर। गाईचं दर्शन रोज घेता पाप जातील दूर। एक प्रदक्षिणा गायला घालावी। पृथ्वी प्रदक्षिणेचं सगळं तीर्थाचं पुण्य प्राप्त होतं, आणि त्यातली त्यात गाय जर वासराला जन्म देत असेल ना, त्यावेळेला प्रदक्षिणा करावी। इतकं मोठं पुण्य जुन्या लोकांच्या तोंडाने ऐका तुम्ही। मी का परत परत बोलतोय?